बघा. हा जॉईन झालेल्या सर्वांना आवाज पोहोचतोय का म्हणलं? हा विचारा. हॅलो हॅलो हॅलो. हा येतोय हा तर आवाज. हा ठीक आहे. हा तर नमस्कार. आज आपले आरोग्य आपल्या हाती जो सातारचा ग्रुप आहे तर त्याच्या मार्फत आपल्या ठीक आहे सर, थँक्यू. निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर नरसिंह कामत यांचं आपण एक थोडीशी मीटिंग ठेवलेली आहे. ते आपल्याला निसर्गोपचार, आहार आणि सद्यस्थितीतील कोरोना याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. 2015-16 साली त्यांचं आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभलेलं होतं, पण त्यानंतर आपल्याला या काही व्यापातून ते जमलं नव्हतं. काल आपले नितीन पाटील साहेबांचंही बोलणं झालं, तर यापुढे आपण महिन्यातून एक दोन वेळा आपण ह्या पद्धतीच्या मीटिंग आपण आयोजित करणार आहोत. आता ह्या मीटिंगची ही झूमवर घेतलेली आहे आणि 40 मिनिटाचा अवधी संपला की आपल्याला पुन्हा हे होणार आहे, म्हणजे ती पहिला सेशन संपेल. तर पहिला सेशन संपतोय म्हणून आपण काय करूया, लगेच दुसरी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जॉईन व्हायचंय. तर आपण करूया सुरुवात. डॉक्टर कामत सर. हा नमस्कार. माझा आवाज सगळ्यांना येतोय ना? आवाज माझा येतोय सगळ्यांना? येतोय. अच्छा, ठीक आहे. तर आता निसर्गोपचार हे काय आहे? हा काय चिकित्सा क्रम आहे का? मग काय जीवनक्रम आहे का? मग हा काय आहे? खरं म्हणजे हा चिकित्सा क्रम तर नाहीच आहे. हे प्रकृतीच्या नियमानुसार जीवन जगणं हे निसर्गोपचार आहे. मग आपण चिकित्सेवर उपचार कसे करतो? याच्याने आम्ही उपचार करतो, आम्ही शरीरामार्फत उपचार करतो. तुमच्या शरीरामध्ये जे आहे एक संस्था आहे जी तुमचा कोणताही आजार जे आहे ती बरी करू शकते. कारण ही संस्था जी आहे निर्माण केलेली आहे परमेश्वराने. तर ती जी संस्था आहे त्याच्यावर आपण त्याला जे उत्तेजित करून ते झोपलेलं असतं ते त्याला उठवून म्हणजे त्याच्या थ्रू त्याच्यामार्फत तुमची चिकित्सा होते. म्हणजे नेमकं आम्ही काय करतो? आम्ही औषध देत नाही. आमचं निसर्गोपचार म्हणजे खानपान, म्हणजे शाकाहारी, वेगन डाएट, व्यायाम, आणखी आराम म्हणजे योग, अष्टांग योग. तर आम्ही नेमकं काय करतो? आम्ही शरीर शुद्धी करतो. म्हणजे तुमच्या शरीरातले 4 विसर्जन अंग जे आहेत, एक तर त्वचा, दुसरं जे आहे तुमचे फुफ्फुस, तिसरं म्हणजे तुमचं मूत्रपिंड किडनी, आणखीन चौथं तुमची मोठी आतडी. यांना आम्ही जरा उत्तेजित करतो, स्टिम्युलेट करतो. आणखीन त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. आणखी नको ती गोष्ट जी साठलेली आहे शरीरात ती शरीरातनं बाहेर निघते. जशी ही घाण बाहेर निघते शरीरातनं तसं तुमचं जे आहे आपण जे आहे व्हायटॅलिटी म्हणतो, जीवनशक्ती जी आहे, जी अतुलनीय शक्ती जी आहे शरीरातली, तर ती जी आहे लेवलवर येते. ती एकदा लेवलवर आली की मग तुमचं शरीर डॉक्टर नव्हे, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर नव्हे, त्याचा बाप नव्हे. ते जे आहे कसलाही तुमचा रोग असेल शरीरातला तो जे आहे त्याचं बाहेर काढण्याचं जे आहे सक्षम आहे. कारण हे शरीर तुम्हाला जे आहे परमेश्वराने दिलेलं आहे. सृष्टी परमेश्वराने केली. त्याने बरेच प्रकारचे जे आहे प्राणी, आणखीन बरेच प्रकारचे जे आहे सस्या म्हणजे झाडं वगैरे वगैरे जे आहे एनिमल लाईफ, आणखीन प्लांट लाईफ त्यांनी निर्माण केले. यापैकी फक्त मनुष्य प्राणी नावाचा प्राणी जो आहे तो त्याच्या नियमाचं उल्लंघन करतो, म्हणून तो एकमेव आजारी पडतो. आणखीन त्याला जे आहे डॉक्टर लागतात, दवाखाने लागतात, हॉस्पिटल लागतात, आणि तो एकटा आजारी पडतो. दुसरे आमची कुत्री, मांजरं, गाई, म्हशी, जंगलातील जनावरं ते आजारी पडत नाहीत का? पडत असेल, पण ते काय करतात? मग ते डॉक्टरकडे जात नाहीत, ते दवाखान्यात जात नाहीत, त्यांच्यासाठी हॉस्पिटल नाहीये. फक्त मनुष्य प्राणी हॉस्पिटलमध्ये जातो, कारण तो एकटा फक्त आजारी पडतो. आजारी का पडतो? तो एकमेव प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन करतो म्हणून.
म्हणजे प्रकृतीचे नियम काय? तर आमचे बापूजी गांधीजींनी जे म्हटलं आहे ते म्हणाले की किंवा 1930 साली की लॉज ऑफ नेचर आर द सेम एज द लॉज ऑफ गॉड. प्रकृतीचे नियम म्हणजे परमेश्वराचे नियम. परमेश्वराने जी एक सृष्टी केली माणसाला, त्यांनी प्रत्येकाला एक जीवनक्रम दिला, तुम्ही कसं जगायचंय. हे कॉलचा आवाज आहे, मीडियाचा आवाज करा. तर तर परमेश्वराने जे आहे जे निर्माण केलं, माणसाची सृष्टी जेव्हा केली, त्यांनी त्यांच्यासाठी एक नियमित एक म्हणजे लाईफस्टाईल जीवनक्रम जो तुम्हाला त्यांनी स्पेल केला म्हणजे डिफाईन केला. पण मनुष्य प्राणी त्याच्या विरोधात जातो, कारण तो एकमेव जो आहे आपलं अन्न शिजवून खातो, म्हणून तो एकमेव जो आहे आजारी पडतो. मनुष्य प्राणी त्याला सृष्टीकरांनी काय केलं आहे, त्याला जे आहे फलाहारी बनवलंय. त्यांनी जे आहे फक्त रिजनल आणखी सीझनल ही फळं खायला पाहिजे, फळं खायला पाहिजे. तर हा फळं सोडून जे आहे फळांच्या ऐवजी जॅम, जेलीज, मार्मलेट, मुरब्बा वगैरे वगैरे त्याचा पूर्ण मर्डर करून फळांचं तो खातो, म्हणून तो आजारी पडतो. आता सध्या देशामध्ये नाही जगभरात ही महामारी कोविडची आलेली आहे. याला कारण कोण? ते प्राण्यांना का नाही होत? प्राण्यांना का नाही होत? आणखी आपण इकडे जे आहे स्वतःची जबाबदारी सोडून आपण सरकारवर टीका करतो. हा मान्य आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे जन आरोग्य, पण ते तरी काय करणार हो, महामारी आहे. तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतली पाहिजे, तरीच काहीतरी याच्यात निष्पन्न होऊ शकतं. त्रास तुम्हाला नाही, तुम्हालाच कमी होणार आहे. सरकार जे आहे नियम बनवते, नियम पाळायचं काम कुणाचं आहे? हे तुमचं आहे. हे तुम्ही पाळला तर जे आहे लोकांचं भलं होईल, तुमचं फक्त नाही. आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडायचं, कारण या देशाच्या लोकांना बद्धकोष्ठ आहे. आणखी निसर्गोपचार म्हणतंय कॉन्स्टिपेशन इज द रूट कॉज ऑफ ऑल डिजीज. आता तुम्ही म्हणणार की बाबा मी रोज सकाळी उठल्याबरोबर जातो, नाही. खरं म्हणजे प्रकृती म्हणते तुम्ही दिवसातून 4 वेळी खाल्लात तर शौचाला 4 वेळी गेलं पाहिजे. पक्षासारखं तुम्ही अन्न शिजून खाताय म्हणून हे होत नाही. दिवसातून 10-10, 12-12 वेळी लोक खाणारे आहेत, पण सकाळच्या वेळेला जे एकदा जे शौचाची वेळ आली तर त्यावेळेला टेलिफोन आला, तो चेक तयार आहे म्हणून चेक देण्यासाठी ते पडून जातात. म्हणजे चेक जास्त प्रामुख्य आहे, त्यामुळे माणूस आजारी पडतो. तर आम्ही काय करतो, आम्ही फक्त जे आहे शरीरशुद्धी करतो. आणखीन तुमची संस्था जी आहे परमेश्वराने दिलेली जी शरीर संस्था ही पूर्ण जी आहे याच्यावर जे आहे शरीरशुद्धी केल्यानंतर तुमची प्रतिरोधक शक्ती वाढते, तुमची जीवनशक्ती वाढते, आणखी तुमचं शरीर कसल्याही रोगावर जे आहे आटोक्यात आणू शकतं. हे निसर्गोपचार एवढं सोपं आहे. आता कोविड म्हणजे काय? कोविड म्हणजे हा एक व्हायरल इन्फेक्शन. आजच्या तारखेला या व्हायरल इन्फेक्शनवर कसलाही उपचार नाहीये, नो ट्रीटमेंट. ते तुमचं गोवर असो, तुमची देवी असो, हे जे काय म्हणतात सर्दी असो, साधी सर्दी, ती पण व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि हे जरा सर्दी सारखंच आहे. या कोविड म्हणजे हा कोरोना व्हायरस रायनो व्हायरस सारखंच आहे, पण जरा तीक्ष्ण आहे. आपल्याला सवय नाही, पण आता सवय होईल हळूहळू. ह्याच्यासाठी औषध नसेल तर काय करावं? तर तुमच्या शरीराला आपण जे आहे सक्षम ठेवावं. ऑप्टिमम लेवल्सवर जर असेल तर शरीर तुमच्या जवळ जे आहे कोरोना येणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुमची प्रतिरोधक शक्ती जी आहे ऑप्टिमम लेवल्सवर ठेवायला पाहिजे, हे प्रयत्न केले पाहिजेत. तर त्याच्यासाठी खानपान, व्यायाम, आराम. आता प्रतिरोधक शक्ती कशामुळे कमी होते? कशामुळे कमी होते? आपण एकतर खाणं जे आहे फास्ट फूड खातो, शिजलेली गोष्ट खातो, नॉनव्हेज खातो, तळलेली गोष्ट खातो. तेवढंच नव्हे, आता आमचे खाद्यतेल फक्त जे आहे भारतात 4 तेल होती खाद्यतेल. एक तर खोबरेल तेल, एक तर गोडे तेल, एक तर तिळाचं तेल, आणखी राईचं तेल. या तेलाच्या ऐवजी आपण जे आहे पाम ऑइल खातो,
सोया ऑइल खातो, राईस ब्रॅन ऑइल खातो, सूर्यफुलाचं तेल खातो का? तुम्ही जाहिरात बघताय, बुफा पुफा, ग्लायसेमिक इंडेक्स वगैरे वगैरे. पण खरं म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा, आपले पूर्वज जे होते ते 80-90 वर्षापर्यंत जगायचे. त्यांना काय आधार नसायचा. ते उन्हात कामं करायचे, शेतामध्ये कामं करायचे, पण ते खायचे काय? खायचे भाजीपाला. आणखीन जे आहे त्यांना जे आहे स्वच्छ हवा मिळायची. तेवढंच नव्हे, खानपान त्यांचं जे आहे नियमित असायचं. पाणी प्यायचे, गोड पाणी प्यायचे, साखर नव्हती त्या काळी. आणखीन तेल फक्त हे 4 तेल वापरायचे. आता सगळे मोठे मोठे कंपन्यापासून सगळे जे आहे स्वस्त मिळते म्हणून पाम ऑइल वापरतात. आणि पाम ऑइल मुळे जे आहे हे खाद्यतेल नाही आहे, हे वनस्पती तेल म्हणतात, त्याला व्हेजिटेबल ऑइल म्हणतात. पण ह्या ज्या तुम्ही खानपान जे आहे, यू आर व्हॉट यू ईट म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तर तुम्ही शाकाहारी जीवनक्रम, आणखीन ते सुद्धा जे तळलेली गोष्ट नाही, कच्ची गोष्ट जास्त, हे जे आहार तुम्ही घेतलात तर कसलाही रोग तुम्हाला जे आहे जवळ येणार नाही. आता वयाच्या 17व्या वर्षी मी तुम्हाला सांगू शकतो 1973 पासून आजपर्यंत, म्हणजे आज 47 वर्षापासून आजपर्यंत एकही मी क्रोसिन गोळी खाल्लेली नाही. मी काय आजारी पडतो का? नाही. मी दिवसातून एक वेळी जेवतो. कारण निसर्गोपचार हे म्हणतंय, 1 खाने वाला योगी, 2 खाने वाला भोगी, 3 खाने वाला रोगी, 4 खाने वाला महारोगी. कम खाओ गम खाओ, पैर गरम पेट नरम सर ठंडा. त्या गोष्टी आम्हाला ज्या आहेत निसर्गोपचारामध्ये शिकवले जातात. जिसका पेट हो साफ उसे सब रोग माफ. योग भगाय रोग. आपण योग करत नाही, आपण एसी रूम मध्ये झोपतो, आपण डे शिफ्ट नाईट शिफ्ट करतो, आपण वाटेल ते फास्ट फूड जे वडापाववर जगतो. असं केलं तर मग काय होणार आहे? एका क्षमतेनंतर जे आहे मग एक 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 आजार चालू होणार. माणसाने जे आहे 120 वर्ष त्याचं आयुष्य आहे, त्यांनी जगायला पाहिजे. पण इकडे 30 वर्षाचे 32 वर्षाचे त्यांना जे हृदयरोग होतो, त्यांना डायबिटीज होतं, उच्च रक्तचाप होतो. याला कारण काय? तुमचा जीवनक्रम, जीवनशैली. तर निसर्गोपचार हा जो आहे चिकित्सा क्रम नाही आहे, हा एक जीवनक्रम आहे. तुम्ही काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, का खायला पाहिजे, ह्या गोष्टी ज्या आहे हे तुम्हाला समजेल. निसर्गोपचार म्हणजे 80% खानपान मनुष्य प्राणी जो आहे त्यांनी फलाहारी असायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही भाज्या खाताय मी समजू शकतो, पण तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त कच्ची गोष्ट असायला पाहिजे. कोशिंबीर आहे, सलाड आहे, रायता आहे, ते वेगळे वेगळे रेसिपीज मिळणार तुम्हाला. भजी आणखी वडा खाण्यापेक्षा, तळलेली गोष्ट खाण्यापेक्षा, किंवा जॅम्स आणि जेली खाण्यापेक्षा तुम्ही जे आहे कच्ची फळं खा, फळांचा ज्यूस प्या. भाज्या ज्या आहेत जसं गाजर आहे, काकडी आहे, टोमॅटो आहे, या सगळ्या आमच्यासाठी औषध आहेत. अननस आहे. आता अननसाचा ज्यूस जो आहे तुमच्या छातीचं जे आहे डिटॉक्सिफिकेशन करू शकतो. त्याच्यात ब्रोमोलाईन नावाचं तत्व आहे. तर समजा तुम्हाला खोकला किंवा छातीचं जे आहे होण्याची शक्यता आहे, भीती असेल, तर पायनॅपल म्हणजे अननसाचा रस प्या. रोज 1 ग्लास प्या 1 महिनाभर. त्याच्यात ब्रोमोलाईन नावाचं तत्व आहे. ते सगळं जे आहे छातीतलं कफ विरघळून काढते आणि ती लघ्वी जे आहे ते निघून जाते, बाहेर येत नाही, त्याच्यातनं बाहेर येत नाही. कारण व्हायरल इन्फेक्शन कोणालाही होऊ शकतं. ज्याची प्रतिरोधक शक्ती कमी आहे, ज्याची इम्युन लेवल्स कमी आहेत, त्याला होऊ शकतं. आपण डॉक्टरांना, सरकाराला हे दोष द्यायचा नाही. हो, कित्येक डॉक्टर मरतायत, ते सेवा करतायत, त्यांना जेवायला वेळ नाहीये. अशा लोकांचं कोण बघत नाही. ते कशासाठी करतायत? ही महामारी आहे, सगळे आपली जबाबदारी बाळगवतात. आणखीन त्याला काय मिळतं त्याच्यात? तर आपण मास्क शिवाय, सरकारने जे कर्फ्यू घातलेला असून जे आहे रस्त्यावर फिरत असतो, हे चुकीचं आहे. आपलं आरोग्य आपल्या हाती आपण म्हणतो, तसंच जे आहे आपलं आरोग्य जे आहे आपण जबाबदार. आपण स्वतःची जबाबदार स्वतः बाळगवली की स्वतः घेतली
तर असं जे आहे महामारी वगैरे जे आहे लवकर लवकर जे आहे येणार नाही जवळ. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? एसी मध्ये झोपतात लोक, एसी गाडीमध्ये फिरतात आणि मग एसी ऑफिसमध्ये जाऊन बसतात. त्याच्यामुळे प्रतिरोधक शक्ती कमी होते. प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर जे आहे पोट साफ ठेवायला पाहिजे, नंबर 1. दुसरं, शाकाहारी जेवण जेवायला सुरुवात केली पाहिजे. कमी खा, एक जेवण जेवा. जेवणात जे आहे गहू बंद करा. 1-2 महिने, 3 महिने, 6 महिने बंद करा. मी तर कायमचा बंद केलंय. डायबिटीसच्या पेशंटनी जे आहे गहू जर बंद केला तर 2 महिन्यात 3 महिन्यात डायबिटीस जे आहे नॉर्मलवर येतात, शुगर निघून जाते त्याचं. कसलाही आजार जे असेल ते जे आहे प्रतिरोधक शक्ती कमी असल्यामुळे आजार होतो. तर जे आहे तुम्ही जे आहे शाकाहारी आणि ते सुद्धा अपक्व आहाराचं जे आहे जीवनशैली जर स्वीकारली तर कसलाही आजार तुमच्या जवळ येणार नाही. निसर्गोपचार आम्हाला शिकवलाय. म्हणतो मर्डर म्हणजे हा मोठा गुन्हा आहे, आवडटपणा. तर प्रत्येकाने म्हणजे मूल जे 13 वर्षाचं झालं, 12 ओलांडून 13 मध्ये आला, तो प्रौढ झाला. त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. सरकार करेल, सरकारची जबाबदारी आहे. त्यांनी हे दिलं नाही, त्यांनी ते दिलं नाही, असं बोलला तसं बोलला, लोकांवर जे आहे आपण दोष देऊ नये. स्वतःची काळजी आपण स्वतः घ्या. कारण जीव तुमचा आहे, जीव तुमचा आहे. तुम्ही काळजी घेतली तुमच्या खानपानाबद्दल किंवा आरोग्याबद्दल किंवा व्यायामाबद्दल किंवा आरामाबद्दल, तर जे आहे कोणताही रोग तुमच्या जवळ येणार नाही. निसर्गोपचारामध्ये एवढंच आम्ही सांगतो, काही करताना काही झालं तर आधी परमेश्वराला जे आहे शरण या, त्याला नमस्कार करा, नमस्कार करा. तो विठ्ठला पांडुरंगा असो, राम असो, श्रीकृष्ण असो, जो कोण तुमचा इष्टदेव आहे त्याला नमस्कार करा. आणखी मग सुरुवात करा. कारण प्रकृतीचे नियम हे परमेश्वराचे नियम, लॉज ऑफ नेचर ऑफ द सेम एज द लॉज ऑफ गॉड, हे गांधीजीने म्हटलंय. हे 100% खरं आहे, खरं आहे. तर निसर्गोपचार, खानपान, खानपानामध्ये सकाळी जे आहे फळं खाल्ली पाहिजे. फळं जी आहे सगळ्यात आपण काय करायचो, आता अजूनही करतात लोक, रात्री जेवल्यानंतर सगळे फळं खातात. फळं जे सीझनल रिजनल जे आहे, आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खायचा. कारण की 12 महिने मुंबईत आंबा मिळतो, शहरामध्ये मिळतो तो कोल्ड स्टोरेज मधला, तेव्हा नाही. फक्त जे जानेवारी पासून मार्च एप्रिल पर्यंत जो आंबा मिळतो तोच खायचा सीझन मध्ये, सीझनल अँड रिजन. न्यूझीलंड मधनं आलेलं किवी फ्रूट जे आहे ते आपल्यासाठी नाहीये, ते त्या लोकांसाठी आहे. ते रिजनल पण असायला पाहिजे, आणखी सीझनल पण असायला पाहिजे. ऍपल जे आहे, आपण कुलूचं काश्मीरचा ऍपल आपण खाऊ, ठीक आहे. पण नागपूरची संत्री जे जगातले जे आहे सर्वात प्रसिद्ध आणखीन सर्वात श्रेष्ठ क्वालिटीचे संत्रे आहेत नागपूरचे. नाशिकची द्राक्ष, धाणूचे चिकू, जळगावची केळी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, ह्या तुम्ही जे आहे सीजनल रिजनल तुम्ही फळं खाल्लात तर तुम्हाला कसलाही रोग जवळ येणार नाही. हा निसर्गोपचार. आणखीन त्यासाठी आम्ही माणसाला स्वस्थ ठेवण्यासाठी, आजारी माणसाचं जे आपण जे आहे स्वस्थ ठेवण्यासाठी त्याला जे आहे शरीरशुद्धी त्याची करतो. शरीरशुद्धी म्हणजे काय? शरीरशुद्धी म्हणजे शरीरात जेव्हा घाण साठली जाते तेव्हा जे आहे माणूस त्याचं जे आहे प्रतिरोधक शक्ती कमी होते, म्हणून त्याला किंवा ताप येतो किंवा भूक लागत नाही किंवा उलट्या होतात किंवा डोकं जड होतं. आणखीन हे डोकं जड होतंय, आणखी डोकं दुखतंय म्हणजे पोट बोलतंय. तर त्याला काय करावं? ऍसिडिटी होते, गॅस होते म्हणजे काय? बद्धकोष्ठ आहे. जेव्हा डोकं दुखतं म्हणजे हा प्रकार अति झालेला आहे, हे लक्षण आहे. तर त्याच्यासाठी काय करावं? डोकेदुखीची गोळी खायची. आता गोळी खाऊन काय होतं? गोळी जी आहे तुमचं जे हे दुखणं सहन करायची जी
आपली सहनशक्ती जी आहे ती वाढवते. दुसरं काय करत नाही. हे 2 दिवस 3 दिवस तुम्ही गोळ्या घेऊन ते दुखणं, डोके दुखणं जे आहे थांबवली, पण त्याच्यात आपोआप जे आहे तुमचा रोग बरा झाला नाही. डोकं दुखायचं कारण आहे पोट. तुम्ही गोळी घेण्यापेक्षा गोळी घेतल्यानंतर काय होतं, सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्याच्यात लिहिलं आहे दीज टॅब्लेट्स आर हिपॅटोटॉक्सिक, म्हणजे तुमचं यकृत ते बिघडवतं. ती केमिकल फॅक्टरी यकृत म्हणजे. आणि दे आर नेफ्रोटॉक्सिक, तुमचे मूत्रपिंड, किडनी हे परमेश्वरांनी दिलेले फिल्टर आहेत, त्याच्यावर दुष्परिणाम करताय. तर मग ती गोळी आवश्यक असेल तरी खायची, पण एक डोकं दुखतंय म्हणजे गोळी गिळायची हे चुकीचं आहे. तर मग डोकं दुखतं तर काय करावं? डोकं दुखतंय म्हणजे पोट बोलतंय, तर आधी जे आहे गरम पाण्यात अर्ध लिंबू पिळायचा एका ग्लासमध्ये आणि ते पाणी प्यायचं. 5 मिनिटात जे आहे पोटात दुखणं थांबतं तुमचं. अपचन जर असेल, एक पूर्ण दिवस जे उपवास करायचा. उपवास करायचा म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाऊन नाही. उपवास करायचा म्हणजे फक्त जल, पाणी, आणखी लिंबू पाणी, आणखी अशक्तपणा वाटला शाळेचं पाणी त्याच्यात मध टाकून तुम्ही घेऊ शकता. पण एक दिवस उपवास करा. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये एकादशीचा उपवास करायला जे आहे करायची एक प्रथा होती. आता कोणच एकादशीचा उपवास करत नाही. हे कशासाठी? माझ्यात एकदा किंवा दोनदा हा उपवास करू हे स्वस्थ राहण्याचा, दुसरं काहीच नाही. आता हे जे आहे पाश्चात्य विज्ञान आपल्याला शिकवत नाही. त्यांची टेक्नॉलॉजी, त्याचं तंत्रज्ञान जे आहे ते आमच्या काही काम येत नाही. पण तुमचं शरीर ही तुमची जबाबदारी आहे. आणखी प्रत्येक गोळी खाल्ली तुम्ही, कसली गोळी खाली बंदुकीची, तर जे आहे ते विष आहे. आता आयुर्वेद पण करायला पाहिजे. आयुर्वेद जर तुमचा उपचार करायचा असेल तर तुमच्याकडे क्वालिफाईड आयुर्वेदाचार्य असायला पाहिजे. स्वतःच तुम्ही हे करू दे. कारण आयुर्वेदाच्या औषधामध्ये पण थोडा भेसळ असतो. पूर्वी जे फक्त मर्क्युरी आणखी लेड म्हणजे शिसा तो यायचा, प्रदूषित होता पाणी म्हणून. आता जे आहे अँटीमनी, आर्सेनिक, कॅडमियम हे पण जे हेवी मेटल जे आहे हे पण सापडतात. तर त्याच्यासाठी जोपर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला लिहून देत नाही तोपर्यंत तुम्ही आयुर्वेदिक गोळी खाऊ नये किंवा आयुर्वेदिक औषधं घेऊ नये. त्याच्यामुळे नुकसान पण होऊ शकतं. पण हे घरातल्या घरात महिन्यातून एकदा उपवास करणं, सकाळी उठून पाणी पिणं, म्हशीपोटी ब्रश करायच्या आधी 1 लिटर पाणी प्यायचं असतं. आणखी समजा तुम्हाला जे आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा हाय डायबिटीज आहे, तर पाणी जे तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे किंवा किडनीचा प्रॉब्लेम आहे, अशा लोकांनी तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे जे आहे तो पाणी प्यायचं असतं. बाकीच्यांनी जे आहे सकाळी उठल्याबरोबर 1 लिटर पाणी प्यायला पाहिजे. कारण निसर्गोपचारामध्ये पाणी आम्ही म्हणतो की प्रकृतीचं अमृत आहे. 90% गुण रिकव्हरी जे पाण्यामुळे होतंय. आम्ही पाण्याचा वाफ देतो, पाणी प्यायला सांगतो, पाण्याची पट्टी देतो. आणखी वेगळे प्रकारचे स्नान आहेत आमचे. कटी स्नान आहे, रीड स्नान आहे, मेन स्नान आहे. तर वेगळे प्रकारचे स्नान आहेत आमचे पाण्याचे. तर पाण्याची किस्सा जे आहे पाण्याने 50% गुण होतो. त्यात कटी स्नान त्याला मी सर्वोच्च जे आहे मार्क देतो. सर्वोच्च गुण जे आहे याला देतो. कोणाला? कटी स्नान. कटी स्नान खरोखर चमत्कार करते. कटी स्नान म्हणजे काय? साध्या पाण्यामध्ये टबमध्ये आपण बसायचं पाय बाहेर ठेवून, सकाळी संध्याकाळी दिवसातून 2दा अर्धा तास बसायचं. 30 दिवस, 25 दिवस नाही, 30 दिवस. जर तुमच्या शरीरात तुमचं जे आहे युरिन इन्फेक्शन जर असेल तर 30 दिवसात जे जाईल परमनंट येणार नाही. ते तुम्ही औषधं, कॅप्सूल वगैरे, गोळ्या वगैरे घेतल्या तर तात्पुरता तुम्हाला आराम मिळेल. 15 दिवस, महिनाभरात परत चालू होईल. कारण तिथपर्यंत ते औषधं पोचायला वेळ लागतो. तोपर्यंत त्याचं ते परिवर्तन झालेलं असतं, म्युटेशन झालेलं असतं. मग ते औषध जे पहिलं जे दिलेलं औषध जे आहे ते काम करणार नाही. त्यापेक्षा आपण कटी स्नान जर केलं, त्याच्यात काय औषध नाही, खायचं प्यायचं वगैरे काहीच नाही. हॅलो. तर
तर जे आहे कटिस्नान जर केला तुम्ही अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी, लावून दिले बघत बसा मला ते. तर कटिस्नान जे आहे सर्वात उत्तम ट्रीटमेंट आहे निसर्गोपचारामध्ये. मग आमच्यामध्ये लंघन चिकित्सा आहे. लंघन चिकित्सा म्हणजे उपास. लंघनम परम औषधम हे आयुर्वेद पण सांगते. लंघन म्हणजे काय? लंघन म्हणजे लिमिटेड इटिंग, कंट्रोल्ड इटिंग, फास्टिंग. त्याच्यानंतर जे आहे फ्रूट फास्टिंग आहे, ज्यूस फास्टिंग आहे, वॉटर फास्टिंग आहे, टोटल फास्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन केलं पाहिजे, कारण अंडर सुपरविजन ऑफ ए नॅचरोपॅथ. या मोठे उपास आहेत 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 40 दिवस, 60 दिवस. ह्याच्यात क्रायसिस नावाचा प्रकार होतो. आणखीन हे क्रायसिस जे आहे हिलिंग क्रायसिस आहे की डिझीज क्रायसिस आहे समजायला फक्त जे आहे अनुभवी निसर्गोपचार तज्ञ जो आहे फक्त हे करू शकतो. पण त्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही उपास करायचा असतो. तर 2 दिवसापेक्षा जास्त आहार, आम्ही म्हणतो की आहारात औषध आहे. आता गहू, मी म्हटलं तुम्हाला की गहू बंद करा. गहू यासाठी की गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं एक तत्व आहे. आणखीन हे जे आहे मुख्य कारण आहे लोकांच्या बद्धकोष्ठासाठी, कॉन्स्टिपेशन. ते ग्लुटेनमुळे तुम्हाला बद्धकोष्ठ होतं. गहू जर बंद केलात तुम्ही भात खायला हरकत नाही, ज्वारी खायला हरकत नाही, बाजरी खायला हरकत नाही, नाचणी खायला हरकत नाही, राजगिरा खायला हरकत नाही, बाकी काही गोष्ट खा, पण गहू बंद करा. गहू हा देशी नाही आहे, परदेशी आहे. हॅलो हॅलो हा हॅलो हा. तर गहू तुम्ही बंद करा. आणखीन म्हणजे चपाती, पोळी, भाजी हे सगळं बंद करा. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी या गोष्टी घ्या. आता नाचणीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणजे खाल्ला तर तुम्हाला कॅल्शियम, फॉस्फरस, जे आहे जेवढी मात्रा शरीराला हवी त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला जे आहे याच्यात मिळू शकते. आणखी प्रत्येक कामासाठी शरीरामध्ये जे आहे याची गरज लागते. कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक आणखी मॅग्नेशियम. शरीरात काय जखम झाली तर ते गुण व्हायला जे आहे त्याला कॅल्शियम पण लागतं, झिंक पण लागतं. तर आपल्या खानपानामध्येच आपल्याला सगळे औषध आहेत. सकाळी उठून आपण पाणी पितो. आता पपई, लोकांना मी सांगतो आठवड्यातून 4 दिवस पपई खायची, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी. पपया इज द ओनली फ्रूट हे म्हटलं जातं. एकमेव फळ जे आहे जे आपल्या देशात जे आहे भरपूर मिळतं, कुठेही मिळतं, ज्याच्यात पेप्टेन नावाचं एक एन्झाईम आहे. पेप्टेन इज द ओनली एन्झाईम दॅट डायजेस्ट ग्लुटेन. हे ग्लुटेन पचन करण्यासाठी फक्त पेपेन लागतं आणि ते पेपेन फक्त पपईच आहे. ते कच्चं पपई असो, पिकलेलं असो. तर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी तुम्ही पपई खायला पाहिजे. फळं कधी खायची असतात? फळं सकाळी खाल्लात तुम्ही. फ्रूट इन द मॉर्निंग इज गोल्डन. हे फ्रूट इन द आफ्टरनून, दुपारनंतर खाल्लात, दुपारी खाल्लात, हे सिल्वर. पण सूर्यास्तानंतर फळं खाल्ली तर दॅट इज क्रॅप, त्याचा फक्त शेण बनतो. तर फळं शक्यतो सकाळी खा. फळं म्हणजे काय? एकही फळ, एक फळ. 2 फळामध्ये किमान जे आहे 20 ते 30 मिनिटं गॅप असायला पाहिजे. फ्रूट सॅलड खायचं नाही. आणखी मिल्कशेक करून प्यायचं नाही. नो मिल्कशेक, नो लस्सी. फ्रूट लस्सी, फ्रूट मिल्कशेक हा सगळा विरोध आहे. त्यांनी नुकसान होऊ शकतं पण फायदा नाही. शरीर हे एक्सेप्ट करत नाही. बरं, दुसरं आपल्याला बोललं जातं हे गरम आहे, हे थंड आहे. गरम म्हणजे काय आणखी थंड म्हणजे काय या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. गरम म्हणजे आम्लीय, ऍसिडिक. आणखी थंड म्हणजे अल्कलाईन, क्षारीय. माणसाच्या शरीरामध्ये 80% क्षार आहे. सगळं म्हणजे क्षारीय आहे. अल्कलाईन मीडियम, माध्यम जे आहे शरीरातलं क्षारीय आहे. तर तुम्ही क्षारीय गोष्ट जास्त खाल्ली पाहिजेत. आम्लीय 20% आणखी क्षारीय 80%, असा नियम आहे. आपण काय करतो?
आपण उलट करतो. 80% आम्लीय खातो, आणखीन 20% क्षारीय खातो, म्हणून माणूस आजारी पडतो. आता क्षारीय म्हणजे म्हणजे गोष्ट कोणकोणती असतात, पदार्थ कसली असतात? क्षारीय पदार्थ म्हणजे सगळे कच्ची फळं, भाज्या, जोपर्यंत ते कच्चे आहेत ते सगळे क्षारीय आहेत. आणखीन जर काही गोष्टी तुम्ही शिजवता तर ते आम्लीय होतात. तर आपण जे आहे जेवणामध्ये काकडी किंवा गाजर, काकडी, टोमॅटो घालून कोशिंबीर, त्याचं पाहिजे मुगाची डाळी टाकण्यापेक्षा जे आहे कोशिंबिरीमध्ये जे आहे मोड काढलेले मूग टाका. मोड काढलेले मुगामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते भरपूर, आणखी व्हिटॅमिन B12 पण मिळते, भरपूर मिळते. पण तेच मोड काढलेले मूग तुम्ही वाफवले किंवा जेव्हा शिजवले तर त्याच्यातलं जे आहे व्हिटॅमिन B12 निघून जातं. शाकाहारी लोकांना जे आहे B12चं दुसरं कोणतंही सोर्स नाहीये. व्हिटॅमिन B12 साठी ताकामध्ये थोडं मिळतं, पण मोड काढलेले तयार होतं. ते वापरल्यानंतर ते नाही मिळत. तर सांगायचं तात्पर्य काय, आपण आपल्या जीवनशैलीमध्ये मॅक्झिमम कच्ची गोष्ट खायला पाहिजे, शिजलेली कमी खा. पाहिजे किंवा पिझ्झा हटचा पिझ्झा पाहिजे किंवा मॅकडॉनल्ड्सचा पाहिजे, बर्गर पाहिजे. ह्या गोष्टीमध्ये काय घालतायत, काय टाकतायत हे तुम्हाला माहिती आहे का? ते स्वस्त देतात, कसलं मटण आहे ते माहिती आहे का तुम्हाला? आणखी मनुष्य प्राणी हा फलाहारी आहे, शाकाहारी थोडा, हा फलाहारी आहे. आणि नॉनव्हेजच्या जवळच जाऊ नये. म्हणजे अंडी नाही, कोंबडी नाही, मासे नाही, मटण नाही. आता मटण खाणारे जे प्राणी आहेत ते काय बिर्याणी वगैरे बनवून खातात का, शिजवून खातात का? नाही, ते कच्ची खातात. तर तुम्ही पण कच्ची खा ना, तर का नाही? तुम्ही शिजवून तंदुरी बनवून खाताय ना, त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडताय, अपचन होतंय, बद्धकोष्ठ होत आहे. यामुळे कुत्रे मांजरी का आजारी पडत नाहीत का? कधी कधी पडतात, कारण तुम्ही पाळलेले असतात त्यांना, तुम्ही गोष्ट देतात त्यांना. तर जेव्हा कुत्रा आजारी पडतो काय करतो तो जेवत नाही, तो उपवास करतो, उन्हात जाऊन बसतो. मांजर काय करतं, ते गार्डन मध्ये जाऊन जे आहे दुर्वा खाते. कशासाठी? बाहेर काढायला. आपण वमन धवती म्हणतो, उलट्या करतो. आपण मिठाचं पाणी घेऊन उलट्या करतो, वमन धवती म्हणतो आपण त्याला. हे जे आहे दुर्वा खाऊन जे आहे मांजर हे करतं, कारण जिसका पेट हो साफ उसे सब लोग माफ, त्याला पण माहिती आहे. मग ते जेवत नाही, खात नाही थोडे दिवस, मग व्यवस्थित होतं. हे निसर्गोपचार. खानपानामध्ये मी तुम्हाला सांगितलं, खाद्यतेलाबद्दल सांगितलं. आमचे खाद्यतेल फक्त चार. कोणते? खोबरेल तेल हे कर्नाटक आणि केरळच्या लोकांसाठी, गोडे तेल हे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणखी गुजरातसाठी, तिळाचं तेल हे तमिळनाडू, मद्रास लोकांसाठी, आणखीन राईचं तेल गुजरातच्या पुढे हे राजस्थान, मध्य प्रदेश पासून जे आहे ओरिसा, वेस्ट बेंगॉल या सगळीकडे जे आहे तिथपर्यंत पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम, सिक्कीम, नागालँड या सगळीकडे जे आहे सरसों का तेल म्हणजे राईस तेल. हे फक्त चार, ते पण रिफाईंड नव्हे, फिल्टर्ड किंवा डबल फिल्टर्ड हे तेल वापरायला पाहिजे. मनुष्य प्राण्यांनी टाटा मीठ आता वापरायला घेतलाय आपल्या देशात. हे जे सर्वात मोठा विषय आहे. मीठ, खडा मीठ वापरा, सर्वात उत्तम सैंधव मीठ. कारण मीठ जे आहे म्हटलं जातं की पांढरं विष आहे, साखर पांढरं विष आहे. तुम्ही खांडसारी खा, हरकत नाही, गुळ खा, हरकत नाही, पण साखर जी आहे त्याच्या उत्पादनामध्ये 20 वेगळे वेगळे रासायनिक पदार्थ टाकले जातात. तो उसाचा रस काढलेला तो आंबू नये म्हणून त्याच्यात फॉर्मॅलिन टाकलं जातं. हे सगळे विषारी पदार्थ आहेत. आणखीन ती साखर जी आहे पिवळीसर नाही, पांढरी शुभ्र व्हायला पाहिजे म्हणून त्याला जे आहे बोन चारकोल टाकला जातो, पाडांचा कोळसा. आणखीन हे आपण साखर खातोय, तर साखर सोडा, गुळ खा.
असे बरेच गोष्टी आहेत शरीरासाठी हे चांगली जी गोष्ट आहे ते खा. आपण माणसाने खायचं खाणं आपण खाल्लं पाहिजे. बोललं जातं इंग्लिशमध्ये यू आर व्हॉट यू इट. यू आर व्हॉट यू इट. आता सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ब्राह्मणांचं जे आहे उच्च पदवीवर जे असतात ते मद्रासी आहेत, युपी वाले आहेत, बिहारवाले आहेत, IAS IPS. याला कारण काय? कारण काय? त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट झालेलं असतं. हे शाकाहारी असतात म्हणून त्यांचे जे मेंदू डेव्हलप झालेले असतात हे हुशार असतात. ते युपीचे असो, बिहारचे असो, तमिळनाडूचे असो. हे आता वेस्ट बेंगॉलमध्ये मासे आणखीन तुमचं जे भात खाणारे लोक, नोबेल प्राइज विनर्स रवींद्रनाथ टागोर वगैरे, हे सगळे जे आहे ते खायचे काय? तेच भात खायचे. गहू खाणारे लोक जे आहेत ना त्याची मसल बॉडी बिल्डिंग होते. पण गहू जो आहे हा जो आहे आपल्यासाठी नाही. गहू बंद करा. आपण बाजरी खाऊया, ज्वारी खाऊया, नाचणी खाऊया, राजगिरा खाऊया. याच्यात पैसे दिल्यानंतर त्याच्या पैशाचा कम्प्लीट आपल्याला रिटर्न मिळतो. कॅल्शियम मिळतं, फॉस्फरस मिळतं, झिंक मिळतं, मॅग्नेशियम मिळतं. या सगळ्या पोषक गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्या उपयोगी पडतात. दुसरं, आता माणूस जे आहे आजारी का पडतो? तो जेवतो व्यवस्थित वेळेवर जेवतो, खातो, ठीक आहे, त्याला पोटाचा वगैरे काय प्रॉब्लेम, तरी जे आहे तो आजारी पडतो का? तो प्रकृतीच्या नियमाचं उल्लंघन करतो. दिवसातून जे 8 तास त्यांनी झोपायला पाहिजे, आराम केला पाहिजे, त्याला 4 तास झोप मिळत नाही. आराम, जेवढं तुम्हाला जे आरामाची आवश्यकता आहे तेवढा आराम तुम्हाला नाही मिळालं तर तुमची प्रतिरोधक शक्ती कमी होते. आपोआप प्रतिरोधक शक्ती कमी झाली तर तुम्ही आजारी पडता. सुरुवातीला डोकं दुखतंय, त्याच्यानंतर सर्दी होते, त्याच्यानंतर अंग दुखतंय, त्याच्यानंतर ताप येतो. कारण हे जेव्हा स्ट्रेस वगैरे होतं तेव्हा तुमच्या शरीरात जे आहे सगळ्या संस्था त्यांचं कामाचं जे क्षमता जे कमी होते त्याच्यामुळे जे सगळं विष जे आहे ते साठतं शरीरामध्ये. त्याला आम्ही टॉक्सिन्स म्हणतो. मग शरीर शुद्धी करा. तर खानपान फक्त नाही, खानपान, व्यायाम, आणखी आराम हे जे आहे नियमितप्रमाणे केलंच पाहिजे. तुम्ही AC मध्ये झोपता असाल ठीक आहे, पण रोज एक अर्धा तास सूर्यस्नान करा. सकाळी 7 ते 11च्या दरम्यान अर्धा तास सूर्यामध्ये जे आहे सूर्य म्हणजे याच्यामध्ये जा. तुम्हाला विटामिन D3, D4 जे भरपूर मात्रेत मिळेल. फुकटात. आणखीन कॅल्शियमचं मेटाबॉलिझम त्याचं पचन होतंय. D3, D4 असल्याशिवाय त्याच्यात हे पचन होत नाही. वयाच्या 60 वर्षाच्या ज्या आहे महिलांना खास करून कॅल्शियमची अतिशय जास्त आवश्यकता असते. अशा लोकांना ऑस्टिओपोरोसिस, वात, सांधे दुखणं हा सगळा कार्यक्रम चालू होतो. अशा वेळेला जे आहे तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमची गोळी देतो. कॅल्शियमची गोळी जी आहे त्यातलं कॅल्शियम तुम्हाला कसं मिळतं? ते पचवायला जे आहे तुमचा D3 आणखी D4 कॅल्सिफेरॉल, पॉलिकॅल्सिफेरॉल याची आवश्यकता आहे. जे सूर्यातनं मिळते, सूर्यप्रकाशातून मिळते मला. आणखीन अल्ट्राव्हायलेट दिसत नाही. त्यापेक्षा कॅल्शियम युक्त आहार तुम्ही खाल्लात तो रेडीमेड तयार झालेला रेडीमेड कॅल्शियम आहे. रेडीमेड कॅल्शियम मी देतोय तुम्हाला. बाजरी, नाचणी, राजगिरा, शेवग्याचे शेंगा, त्याची पानं खा. त्याच्यात भरपूर कॅल्शियम आहे. शेंगापेक्षा शेवग्याची शेंगा रोज खा. एक शेंगा रोज खा. महाराष्ट्रामध्ये भरपूर जे पिकते शेवगाचे जे आहे उकडून जे आहे त्याच्यातलं आपलं पल्प काढून जे आहे त्याचा सूप तयार करा मस्तपैकी. हिंगाची फोडणी देऊन राई कढीपत्ता हिंग टाकून फोडणी दिली त्याला अगदी मस्त सूप बनतंय. ते सूप प्या एक ग्लासभर. तर हे आहे निसर्गोपचार. निसर्गोपचाराचे नियम आहेत. जिसका पेट हो साफ उसे सब रोग माफ. तर पहिलं आपल्याला पोट आपलं साफ ठेवायला पाहिजे आणि ते बद्धकोष्ठ होऊ नये याच्यावर काळजी घेतली पाहिजे.
कच्ची गोष्ट जास्त खाल्ली पाहिजे जेवणामध्ये. भात खा, जो बंद करा, त्याच्यामुळे जे आहे बद्धकोष्ठ वगैरे होणार नाही. कच्ची गोष्ट जास्त खा, फळं खा, ते पण सीझनला आणखी रिजनल. सकाळी सूर्यस्नान करा, सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या, थोडा व्यायाम करा. 10-15 मिनिटं तुम्ही फास्ट चालत गेलात, 1-2 किलोमीटर चालत जाऊन 2 किलोमीटर चालत आलात परत, 20 मिनिटं लागणार. तर ते पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. तेवढंच नाही, मी लोकांना सांगतो हॉपिंग, स्किपिंग, जम्पिंग, रनिंग, जॉगिंग या गोष्टी ज्या आहे माणसासाठी नाहीये. हा व्यायाम आपल्यासाठी नाहीये. ते पाश्चात्य पद्धती मध्ये जे आहे करतात, मॅरेथॉन रनिंग वगैरे वगैरे, हे चुकीचं आहे. 40 ओलांडल्यानंतर आपण हॉपिंग, स्किपिंग, जम्पिंग, जॉगिंग वगैरे केलं तर शरीराचं पूर्ण, एकतर लठपणा असतो माणसाला, तर शरीराचं पूर्ण भार वजन जे आहे गुडघ्यावर येतं आणि त्याच्यात डिजनरेशन होतं. मग गुडघे दुखणं हा प्रकार चालू होतो. मग डॉक्टरकडे जाताय तुम्ही, तो म्हणतो ना हा संधिवात आहे, ते गोळ्या देणार पद्धतीच्या, त्याच्यामुळे अजून त्रास होणार. तर त्यापेक्षा जे आहे ब्रिस्क वॉकिंग, फास्ट वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग हे करा, नो प्रॉब्लेम. व्यायाम, योग करा. रोज सकाळी 5 जे आहे पवनमुक्तासन, हे रिलॅक्सेशन होतं. 5-5 मिनिटं लागतात, जास्त नाही. त्याच्यानंतर पाणी प्या. पाणी प्यायला बरोबर तुम्हाला पडायला लागला शौचाला, पोट साफ झालं की भूक पण लागते. मग तुमचा नाश्ता करा, नाश्त्यामध्ये फळं घ्या. आदल्या दिवसाची चपाती आणखी चहापेक्षा जे आहे ताजी फळं जे आहे सीझनल आणखी रिजनल ते खात जा. हॅलो. तर तर जे आहे या सगळ्या गोष्टी हे नियम आहेत. सरळ जीवन जगण्याचे नियम ह्याला म्हणतात निसर्गोपचार. ही उपचार पद्धती नाही आहे, ही जीवन पद्धती आहे. बरं, अजून काय कोणाचे प्रश्न आहेत का? आता पण जे मी सांगितलं खानपानाबद्दल, व्यायाम बद्दल किंवा कोविड बद्दल कोणाचे काय प्रश्न आहेत का? हा, हॅलो. हा बोला. हा, ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी फक्त अनम्यूट व्हा आणि प्रश्न विचारला की लगेच परत म्यूट व्हा, म्हणजे आवाज एकत्र येणार नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तर अनम्यूट माझा मी करायला पाहिजे. ओके. नाही, तुम्ही नका, ज्याला प्रश्न विचारायचा आहे ते. हा, तो अनम्यूट करेल. ओके ओके. हा, मी आता सगळे ते म्यूट आहे, तर ते अनम्यूट ज्याला विचारायचं ते करतील. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, चालेल. नाही, प्रश्न नाहीत कोणाचे? हॅलो हॅलो, बोला. हॅलो हॅलो. हॅलो. हा, युरिक ऍसिड कमी करण्यासाठी काय उपाय? युरिक ऍसिड. हॅलो, युरिक ऍसिड. हा, तर युरिक ऍसिड तयार कसं होतं हे आधी समजायला पाहिजे. ऐकू येतं? ऐकू येतं का मी बोलतो ते? ऐकू येतं का? हॅलो. हा, येतं ऐकू. हा, तर युरिक ऍसिड कशामुळे तयार होतं हे समजायला पाहिजे आधी. युरिक ऍसिड कशामुळे तयार होतं? युरिक ऍसिड तयार होते प्रथिनामुळे. नायट्रिक ऍसिड म्हणजे आपलं युरिक ऍसिड म्हणजे हे नायट्रोजनचं एक कंपाऊंड आहे. नायट्रोजन फक्त तुम्हाला प्रथिनामध्ये मिळतं. तर आपण एकतर कडधान्य खायचे बंद केले पाहिजेत किंवा कडधान्य खातो ते मोड काढून खायला पाहिजे. आता मोड काढून का? आता युरिया कशातनं तयार होतो? नायट्रोजन आणखी ऑक्सिजन मधनं. तर आपण जेव्हा कडधान्य पाण्यात टाकतो, ठीक आहे, सकाळी पाण्यात टाकतो, रात्री त्याला जे आहे कपड्यात बांधून जे आहे वाट बांधून ठेवतो, की दुसऱ्या दिवशी त्याच्यात मोड येतात. ज्या पाण्यात आपण भिजवलं होतं ते आपण फेकून देतो. ते पाणी फेकताना त्याला घाणेरडा लघवीसारखा वास येतो.
कारण त्या कडधान्यातलं जेवढं काय नायट्रोजन सॉल्ट्स होते ते त्याच्या मार्फत नायट्रोजन ऑक्साईड जे आहेत ते निघून जातात पाण्यात. आणखी त्याच्यानंतर स्प्राउट्स आल्यानंतर म्हणजे मोड आल्यानंतर या मूग असो, मटकी असो, मसूर असो, मोड आल्याबरोबर जे आहे ते नायट्रोजनचं जे आहे तुमचं जे काय म्हणतो आपण त्याला इफेक्ट जो आहे कमी होतो. नको तो नायट्रोजन, एक्सेस नायट्रोजन जे आहे ते निघून गेलेलं असतं. आणखी तेवढंच नाही, मोड आलेल्या कडधान्यामध्ये तुम्हाला फक्त प्रोटीन मिळत नाही, ते सुद्धा डायजेस्टेड प्रोटीन, पचवलेलं प्रोटीन. आणखी त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी मिळते भरपूर मात्रामध्ये. व्हिटॅमिन सी तुमची प्रतिरोधक शक्ती वाढवते. तेवढंच नव्हे, व्हिटॅमिन B12 मिळते, सायनोकोबालमिन, हे सुद्धा नॅचरल. तर तुम्ही जे आहे कडधान्य खायचे बंद करा. भजी, वडापाव हे सगळं बंद करा. नॉनव्हेज बंद करा. अंडी बंद करा. मासे बंद करा. हे सगळे प्रथिनं बंद करा. फक्त मोड काढलेले कडधान्य खात जा. तर एका महिन्यात तुमचं युरिक ऍसिड नॉर्मल होईल. माणूस जेव्हा अति करतो ते शरीराला ते जे आहे बॅलन्स करणं जे आहे कठीण पडतं. कारण तुमच्या जीवनशैलीमुळे प्रतिरोधक शक्ती तुमची कमी झालेली असते. तुम्ही निसर्गाचे नियम पाळा, सांगतो तसं करा. बस 8 दिवसात बघा परत तुमचं जे आहे युरिक ऍसिड बघा ते अजून नॉर्मल झालं. हा अजून काय? आता एक कोरोना होऊन गेल्यानंतर आहार काय करावा, काय घ्यावा, असा एक प्रश्न चॅट मध्ये आलेला आहे. अच्छा. हे बघा, कोरोना मी सांगितल्याप्रमाणे कोरोनावर जे आहे आजपर्यंत कसलेही उपाय नाही आहेत. त्याच्यात काय चिकित्सा नाहीच आहे. तर फक्त आमचं शरीर सक्षम आहे नॉर्मल करण्यासाठी. तर हे जे आहे आल्यानंतर तुमची प्रतिरोधक शक्ती थोडीशी वाढलेली आहे म्हणून ते आटोक्यात आलेलं आहे असं समजायचं. तर याच्या पुढे जे आहे परत हे होऊ नये त्यासाठी काय करावं आपण एकतर वाफ घ्यावी. त्याच्यात तुम्ही पाहिजे तर पत्ताकोबी, हळद टाका. पत्ताकोबी नाही टाकली तरी चालेल, कारण की छातीत जे आहे कफ भरलेलं असतं ते विरघळून काढण्यासाठी पत्ताकोबी मी सांगतो लोकांना सांगा. ते टाकलं तरी ठीक, नाही टाकलं तरी ठीक, त्याचा उग्र वास येतो पान टाकल्याबरोबर. तर रोज सकाळी संध्याकाळी दिवसातून 2दा किंवा 3दा वाफ घ्यायचा. त्याचं हळद आणखी पत्ताकोबी टाकली तरी ठीक, फक्त हळद टाकली तरी हरकत नाही. दुसरं जे आहे गरम पाणी पीत जा. दिवसातून 3 लिटर माणसाने पाणी प्यायला पाहिजे. थोडं थोडं करून जे आहे पाणी पीत जा. जेवढं तुम्ही पाणी प्याल ते पाणी शरीरात जे आहे सर्क्युलेट होतं. ते सर्क्युलेट झाल्यानंतर जे आहे लघवी मार्गे ते सगळे विषारी गोष्टी बरोबर जे आहे ते विसर्जन होतं. तर तुमचे जे शरीर स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी प्रकृतीचं अमृत मानलं जातं. जेवढं तुम्ही पाणी जास्त प्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. मला भूक लागते तेव्हा मी पाणी पितो, अर्धा लिटर पाणी पितो. कारण काय 10 मिनिटात 15 मिनिटात लघवी होऊन ते निघून जाते, भूक भागते. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मग काहीतरी जेवण किंवा खाऊन घेतो. जेवण म्हणजे मला शक्यतो दिवसा मी जे आहे फक्त फळं खातो. आणखी माझं खाणपिणं पण नियमित आहे. तर रात्री फक्त जेवतो. आणखी पोटाचा जर विकार असेल तर तुम्ही जे आहे दही खाऊ शकता. आणखी 4 पांढरे विष म्हणजे साखर, मीठ, मैद्याची गोष्ट, गहू टोटल बंद करून टाका. दूध सगळं बंद करा. 4 व्हाईट पॉइझन्स, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, व्हीट अँड व्हीट प्रोडक्ट्स, बेकरी नाही, बिस्किट नाही, नानकटाई नाही, गहू नाही. तिसरं जे आहे टाटा मीठ. टाटा मीठ म्हणजे आयोडाइज सॉल्ट, आयोडीन युक्त मीठ जे आहे हे विषारी आहे, हे जास्त घातक आहे आपल्यासाठी. तर साधं मीठ किंवा सैंधव मीठ वापरत घ्यावा. सैंधव मीठ वापरा. आणखी चौथं, जेवणामध्ये कोविड म्हणून नाही, कसले आपलं आरोग्य हे करण्यासाठी कांदे, आणखीन कच्चे कांदे, आणखीन कच्ची लसूण
या वापरात घ्या, कारण त्याच्यामध्ये सिलिनियम नावाचं जे आहे तत्व आहे, हे अँटीऑक्सिडंट आहे. शरीरामध्ये वेगळे वेगळे रासायनिक प्रक्रिया असतात होतात, तर त्यावेळेला त्याच्यातनं एक फ्री रॅडिकल तयार होतो. फ्री रॅडिकल म्हणजे काय? हा एक पावणा शरीरामध्ये बस, तो डिप्लीट करत असतो, तो खात असतो, कारण त्याला फुकटात मिळालेलं असतं सगळं. तर त्याला बाहेर काढा. त्याला बाहेर काढण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स द्यायला लागतात. अँटीऑक्सिडंट्स म्हणजे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सिलेनियम. मग म्हणजे युक्त आहार तुम्ही घेतला. व्हिटॅमिन ए साठी गाजराचा ज्यूस, पपई, व्हिटॅमिन ए, लाल भोपळा, जे पिवळे कलरचे फळं आहेत, भाज्या आहेत, त्याच्यात सगळं व्हिटॅमिन ए मिळतं तुम्हाला. मग व्हिटॅमिन सी साठी आवळा आहे, लिंबू आहे, पायनॅपल म्हणजे तुमचं अननस आहे, याच्यात तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतो. व्हिटॅमिन ई साठी बदाम, 2 बदाम दिवसातून खाल्ले तर चालेल, भिजवून ते सालं काढून खाल्ले पाहिजे. आणखीन एक बदाम ते तोंडात पीठ केलं पाहिजे. ते तुम्ही पीठ करून जे आहे खाल्ला तर त्याच्यातलं जे आहे कोलिन मिळतं तुम्हाला, व्हिटॅमिन ई मिळतं, आणखी ते तोंडातच जे ओरल विकासामध्ये ऍब्सॉर्ब होतं. संध्याकाळी 2 अक्रोड खा, याच्यात पण जे आहे तुम्हाला जे आहे हे मिळतं, व्हिटॅमिन ई मिळतं, कोलिन मिळतं. आणखीन कोलिन जे आहे शरीरात गेल्यानंतर ते एस्टाईल कोलिन मध्ये कन्वर्ट होतं. हे ब्रेन टॉनिक आहे. ब्रेन डिजनरेशनच्या ज्या वेळेला ब्रेन रिजनरेशन करण्यासाठी हे कोलिन कामी येतं. आणखीन त्याच्यामुळे ज्यांचं जे आहे विसराळूपणा वगैरे वगैरे चालू होतो त्यांना आम्ही सांगतो बदाम खा. बदाम कसं खायचं असतं? एक बदाम सारं काढून खाल्लं आणि ते एक बदाम 10 मिनिटं चावून 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 त्याचं पीठ तोंडात झालं पाहिजे. आणि मग ते ओरल म्युकोसामध्ये त्याचं ते कोलिन आहे, व्हिटॅमिन ई आहे, बरोबर. तर यांना जे आहे मानसिक ताण असते म्हणून ते बदाम आणखी अक्रोड खायचं असतं. गरम पाणी प्यायचं असतं, वाफ घेते तुम्ही. आणखी शाकाहारी जेवण, नॉनव्हेज बंद करा. शिजलेली गोष्ट कमी खा, कच्ची गोष्ट जास्त खा. आणखीन रोज दुपारी अर्धा तास तरी सूर्यस्नान केलं पाहिजे. एवढं केलं तर दुसरं काय करायची आवश्यकता नाही. शेवच्यावर लक्ष ठेवा. हा बोला. हा, पुढचा एक बघा चॅट मध्ये प्रश्न दिसतोय, सायनसचा त्रास कमी करण्यासाठी काय उपाययोजना करावी? अच्छा, सायनस म्हणजे तुमची प्रतिरोधक शक्ती कमी झालेली आहे. तुम्हाला व्हायरसनेच जे आहे अटॅक केलेला आहे. व्हायरस म्हणजे हा कोरोना नव्हे, कोरोना असू शकतो किंवा रायनो असू शकतो. रायनो व्हायरस म्हणजे साधी सर्दी. प्रतिरोधक शक्ती कमी झालेली, प्रतिरोधक शक्ती वाढवली तुम्ही तर जे आपोआप तुमची सर्दी आणखीन सायनस ठीक होतं. सायनस ठीक करायला तुम्ही जे आहे पाणी पित जा. बद्धकोष्ठ असेल तुम्हाला तर बद्धकोष्ठासाठी जे आहे एकदा एरंडेल तेल घ्या किंवा एनिमा घ्या, गरम पाण्याची लिंबू टाकून. एकदा पोट साफ झालं तर ऑटोमॅटिकली कसलंही जे आहे व्हायरल तुमच्या जवळ येणार नाही. हे तुमचं पोट साफ होत नाही म्हणून जे आहे खास करून जे आहे हे सायनसचा जो प्रॉब्लेम त्यांना होतो. आणखी त्याच्यासाठी वाफ घ्या, दिवसातून 2 वेळी वाफ घ्या 8 दिवस, तर तुमचं जे 8 दिवसात निघून जातं. हा बोला. हा, व्हेरिकोस वेन्स कोणाला होतो? व्हेरिकोस वेन्स ज्यांना होतो, हे जे पोलीसवाले उभं राहून जे आहे ड्युटी करतात किंवा मास्टरिक करतात, म्हणजे मास्टरीन जे आहे वर्गात जे आहे पाऊण तास 2-2, 3-3, 4-4 लेक्चर घेतात, अशा लोकांना व्हेरिकोस वेन्सचा जे उभे राहून जे आहे ड्युटी करतात, ज्यांचा लठ्ठपणा आहे, ओव्हरवेट आहे, या लोकांना जे आहे जास्त चान्स आहे. व्हेरिकोस वेन्ससाठी खरं म्हणजे सुरुवातीला तुम्ही एक जे आहे क्रेप बँडेज तुम्ही बांधून उभे राहण्याचे जे आहे, जेवढा वेळ उभं राहायचं असेल तर व्हेरिकोस वेन्स किंवा स्टॉकिंग्स मिळतात. विस्कोचे स्टॉकिंग्स मिळतात, विस्कोचे, तर ते स्टॉकिंग्स वापरून तुम्ही जे आहे तुमची ड्युटी करू शकता. दुसरं तुमचं वय आता किती आहे ते प्रत्येक गटावर जे आहे अवलंबून आहे ट्रीटमेंट. तुम्ही जे आहे कढीपत्ताची चटणी करून जे आहे ताकासोबत तुम्ही घेऊ शकता महिनाभर. त्याच्यामुळे जे तुमचं मायक्रो सर्क्युलेशन वाढतं. आणखी रात्री झोपताना तुम्ही उशीवर पाय ठेवून, जरा उतावर पाय ठेवून जर झोपलात तर त्यांनी सुद्धा जे आहे व्हेरिकोस वेन्स तुमचं बरं होऊ शकतं. हा,
हा अजून हा. हा अजून एक जॉईंट बोन्स दुखतायत आणि हातापायाला मुंगे येत आहेत असा एक प्रश्न आहे. वय काय सांगा. वय 48 आहे, 48. 48. हा ठीक आहे. हे बघा, सांधे दुखणं, हातपाय दुखणं याला 2 कारण आहेत. एक तर कॅल्शियमची कमतरता, म्हणजे तुम्हाला आहारातनं जे आहे जे लागतं तेवढं कॅल्शियम सुद्धा मिळत नाही, म्हणून शरीर तुम्हाला जे आहे सिग्नल पाठवते की बाबा तुमच्यात काहीतरी कमतरता आहे, म्हणून ते हाडं दुखणं म्हणजे ते जे आहे ऑटो इम्युन असण्याची, तुमची प्रतिरोधक शक्ती कमी झाल्यामुळे दुखण्याची पण शक्यता आहे, किंवा हाडामध्ये कॅल्शियम कमी असल्यामुळे पण दुखण्याची शक्यता आहे. पण वयाच्या 42व्या वर्षी जे आहे हा प्रकार होत नाही, कारण हे जे आहे तुम्ही कम्प्लीट तुमचं जे आहे इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं पाहिजे. कशामुळे जे आहे हे जातंय हे आधी एस्टॅब्लिश करायला पाहिजे, हे दुखतंय हे करायला पाहिजे. कारण संधी दुखणं या वयात 42 मध्ये जे आहे इट इज नॉट एक्सप्लेन. तर हे जे इन्व्हेस्टिगेशन करून आपण ठरवल्यानंतर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. जर ते ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे प्रतिरोधक शक्ती कमी असल्यामुळे जर हा दुखणं असेल तर त्याचं ट्रीटमेंट वेगळं आहे. डेफिशियन्सी डिसऑर्डर असेल तर त्याच्यासाठी जे आहे आम्ही कॅल्शियमयुक्त आहार देतो तुम्हाला. अजून काय प्रश्न? किडनी स्टोन साठी काय आहे का उपाय? किडनी स्टोन साठी पाणी तो माणूस कमी पितो, खास करून या महिलांना वाटेवर जे आहे कुठे जाताना आपल्याला तिकडे लघवी करायला लागले तर मग काय करणार, वॉशरूम नाही जवळपास, म्हणजे पाणी कमी पितात. अशा लोकांना फक्त जो आहे किडनी स्टोनचा प्रकार होतो. आणखीन नाही, माझ्या मुलाला आहे, हा मुलगा आहे 23 वर्षाचा, त्याला झालेला आहे. तो पाणी कमी पितो का? नाही, पाणी पण भरपूर पितो, पण भरपूर नाही कॅल्शियम. हा बरोबर आहे. नाही, हे कॅल्शियम ऑक्झलेटचाच खडा असतो किडनी स्टोन म्हणजे. आता सगळ्यांची किडनी कापून बघितली तर सगळ्यांच्या किडनीमध्ये स्टोन्स असतात, काही लोकांच्या बारीक असतात, काही लोकांच्या छोटे असतात. किडनी स्टोन आणखीन गॅल ब्लॅडर स्टोन जे आहे कॉमन आहे. पण तो स्टोन वाढतो कशामुळे? कारण एकतर पाणी कमी पिल्यामुळे, किंवा हा जे आहे कॅल्शियम युक्त आहार, फॉर एक्झाम्पल अंडी किंवा नॉनव्हेज जे आपण जास्त खातो, आणखीन पाणी कमी पितो, त्याच्यामुळे पण होऊ शकतं. तर हे कोणत्या कारणामुळे जे आहे स्टोन झालेला आहे समजायला पाहिजे. आणखी मग ते त्याच्यासाठी अल्कलाइन डाएट देऊन तो विरघळून काढू शकतो आपण. ते सर्जरीच केली पाहिजे असं काय नाही. प्रकृतीचे नियम तुम्ही पाळले, आणखी सकाळी संध्याकाळी तुम्ही अल्कलाइन डाएट दिलं, लिंबाचा रस दिला रोज, तर जे आहे ऑटोमॅटिकली तो जो आहे स्टोन विरघळतो आणि तो लगे मागे निघून जातो. बोला, आणखीन कोणाचा प्रश्न? हॅलो. हा बोला. हा, ते अजून एक त्या प्रश्न दिसतोय चॅट मध्ये, केस गळतात त्यावर काय उपाय आहे? अच्छा, केस गळतात कशामुळे? केस गळतात म्हणजे तुमची जी आहे पचन संस्था बरोबर नाहीये. एकतर बद्धकोष्ठ असेल, एकतर ऍसिडिटी असेल, तर जे जोपर्यंत तुम्ही एरंडेल तेल घेऊन पोट साफ करत नाही, आणखी तुम्ही जे आहे त्या झाल्यानंतर जे आहे समतोल आहार घ्यायला पाहिजे, शाकाहारी. आणखीन कच्ची गोष्ट जास्ती खाल्ली पाहिजे. आणखी त्याच्यानंतर त्यात तुम्ही कढीपत्ताची चटणी करून जे आहे पातळ ताकामध्ये दिवसातून 2दा तुम्ही घेतला, त्यांनी मायक्रो सर्क्युलेशन वाढते. आणखीन काय म्हणतात त्याला, स्वच्छता. केस जे आहे नियमितपणे जे आहे आठवड्यातून 2दा तरी धुणं हे आवश्यक आहे. आणखी शरीराला पोषण, त्याला काय लागतं? कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम या गोष्टी लागतात. तर असले जे आहे मोड काढलेली कडधान्य, बाजरी, नाचणी हे सांगितल्याप्रमाणे हे सगळं घेतलात तुम्ही तर केस गळायचे थांबतात, आणखी केस परत यायला सुरुवात होते. हॅलो. हा बोला. हा, त्यात अजून एक पासा प्रश्न आहे बघा, किटो डाएटचे काय फायदे आणि काय तोटे आहेत ते? हे बघा, किटो डाएट आम्ही देतो, जे किटो डाएटच आहे. किटो डाएट म्हणजे हे पाश्चात्य म्हणजे हे आहे. आमचं जे आहे आपण उपवास करतो, उपवासमुळे जे आहे साखर जाळते, आणखीन जे आहे किटोन्स तयार होतात. आमचं जे आहे आपलं चिकित्सा क्रम मध्ये किटो डाएट ऑटोमॅटिकली इन्व्हॉल्ड आहे. तर किटो डाएट म्हणजे आपण त्याची डीप मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. किटो डाएट म्हणजे किटोन म्हणजे विष आहे.
कीटोन म्हणजे विष, साखर जेव्हा जाळून ते कीटोन तयार होतात. आणखी ते त्याच्यामुळे जे आहे ते आपली चरबी वगैरे जाळली जाते. तर ते आम्ही कीटो डाएट करत नाही निसर्गोपचारामध्ये, पण आपल्या निसर्गोपचार म्हणजे आपण उपवास वगैरे करतो, कमी खायला देतो, तर त्यावेळेला जे आहे कीटोन प्रोड्यूस होतात. पण आम्ही भरपूर पाणी वगैरे देतो म्हणून जे आहे ते त्याचं जे आहे दुष्परिणाम आमच्यावर होत नाही. हॅलो. हा, हा, आता अजून कुणाचं काय प्रश्न असतील तर एरंडेल तेल घ्यायची शास्त्रीय पद्धत सांगा. जरा एरंडेल तेल कसं घ्यावं याबाबत काही आपल्याला सांगता येईल का? हो हो हो. आता एरंडेल तेल हे खाद्य तेल आहे. मी सांगतो म्हणजे हे खाद्य तेल आहे. जसं आपलं गोडे तेल आहे, खोबरेल तेल आहे, तिळाचं तेल आहे, तसंच हे एरंडेल तेल. गुजरातच्या ठिकाणी तुम्ही बघा तर आपलं मोहन म्हणून वापरतात पीठ मळताना, कारण त्या लोकांना गहू लागतो रोज, त्यांना फुलके लागतात रोज. तर त्या फुलक्याचं पीठ मळताना ही लोक जे आहे त्याच्यात एरंडेल तेल घालतात. त्याला वास नाही, काहीच नाही. तर हे जे आहे फारच इफेक्टिव्ह आहे, आणखीन एफिशियंट आहे पोट साफ करण्याकरता. आणखीन हे पोटामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही आपण त्यानंतर. दुपारी समजा रविवारी तुमची सुट्टी असेल तर शनिवारी दुपारी 2 नंतर तुम्ही जेवायचं नाही, काही खायचं नाही. 3 तास पोट खाली ठेवल्यानंतर 5 वाजता 50 ml एरंडेल तेल एका ग्लासमध्ये वाटीमध्ये घ्यायचं. आणखीन त्याच्यात एक मोठा चमचा उकळतं पाणी घालायचं, म्हणजे ते जाड तेल थोडंसं पातळ होतं, आणखीन थंड जे आहे थोडंसं कोमट होतं. त्याच्यानंतर श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं, आणखी ते एका गुटक्यात पिऊन टाकायचं. आता श्रीकृष्णाचं नाव का घ्यायचं? मीराबाई जी आहे ती विष प्याली होती श्रीकृष्णाचं नाव घेऊन, त्याला काय झालं नाही. म्हणजे तुम्ही श्रीकृष्णाचं नाव घेऊन एक एरंडेल तेल प्याला तर उलटणार वगैरे नाही. बरं, तरी सुद्धा उलटण्याची शक्यता आहे, म्हणजे आपण जे आवडीने घेत नाही कोण एरंडेल तेल, तर एका वाटीमध्ये जे आहे 3-4 लिंब पिळून रस काढून ठेवायचा. आणखीन एका गुटक्यात हे पिऊन झाल्यासोबत ताबडतोब चमच्याने 1-2-3 चमचे जे आहे बोट चमचेने जे आहे लिंबाचा रस प्यायचा. आणखीन 1 मिनिट थांबायचं. जर तुडात मग थोडं वाटलं की परत उलटण्याची शक्यता आहे किंवा ढवण्याची शक्यता आहे, अजून 1-2 चमचे जे आहे लिंबाचा रस प्यायचा, सगळं शांत होतं. त्याच्यानंतर 5ला तुम्ही वाजता हे एरंडेल तेल घेतलं आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर 1 तासानंतर म्हणजे 6 वाजता गरम चहा किंवा कॉफी तुम्ही प्यायला पाहिजे. 1 कप गरम प्याल्यानंतर पोटात थोडा ढोळाढोळी होते. एक 5 मिनिटं 10 मिनिटं जे आहे थोडा महाभारत चालू होतं पोटात, आणि पटकन तुम्हाला टॉयलेटला जाण्याचे सिग्नल येतं, तेव्हा जा. तुम्ही 6 पासून जे आहे 10 वाजेपर्यंत या 4 तासात जर 10-12 वेळी गेलात तर 50% माझं काम झालेलं असतं. माझं काय काम आहे? माझं शरीर शुद्धी करायचं काम आहे. बाकीचं काम तुमचं शरीर करतं. तर हे 50% माझं काम झालेलं असतं. विजय बॅटरी रनिंग लो. हा, तर हॅलो. अजून Sorry, एक त्यात प्रश्न आहे की चरबीची गाठ काखेत आलेली आहे, तर ती बिना ऑपरेशनची काढता येईल का, किंवा त्याबाबत काय करता येईल? काय ते? नाही काय ते? चरबीची एक कसली गाठ, गाठ? चरबीची अनावश्यक शरीरात समजलं. गाठ एक आलेली आहे. हो, कुठे आलेली आहे? हातावर? काखेत आहे, काखेत आहे. अच्छा. पण हे बघा, काखेत असल्यामुळे ती त्रास देत असेल. आपण जे आहे लोणी, तूप म्हणजे स्निग्ध पदार्थ सगळे बंद केले तर आपोआप छोटी होईल ती. पण जर त्रास होत असेल ते म्हणजे ऑपरेशन म्हणजे मोठं ऑपरेशन नाही आहे, त्याला एक सुई टोचून जे आहे ते असलं जे आहे लायपिड्स काढतात. ते काढायला हरकत नाही, लायपोसक्शन म्हणतात त्याला. लायपिड्स काढून जे आहे ते ड्रेसिंग करतात. तर निसर्गोपचारामध्ये एवढंच आहे, आपण लोणी, तूप, तेलकट पदार्थ वगैरे कमी करतो. आणखीन तुम्हाला जे आहे उपास देतो 8 दिवसाचा, तर तेवढ्यात जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. महिन्याभरात जे आहे 50% साईज होते. एकदम नाही होत, 1-2-4 महिने 5 महिने जे आहे लागण्याची शक्यता आहे, डिपेंडिंग ऑन साईज. तर सोपा उपाय म्हणजे हे काढण्यामध्ये काय हरकत नाही. हॅलो. हा, बरं का, झूम मीटिंग आपली जी 40 मिनिटाची होती तर ती ऑटोमॅटिकली ती एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे अजून जरी काही कुणाचे ओके. प्रश्न असतील
तर हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता दुसरी लिंक ओपन करायची काही गरज नाही, कारण हीच बरोबर आहे बरोबर आहे. कंटिन्यू मिळालेली आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. अजून काही कुणाचे प्रश्न असतील तर विचारून घ्या. हा हॅलो. हा. हा ब्लड प्रेशर जर वाढत असेल हा. तर त्यावर उपाय काय करता येईल? ब्लड प्रेशर कशामुळे वाढतो? ब्लड प्रेशर वाढतो एकतर आपल्या मानसिक ताणामुळे, टेन्शन, आणि टेन्शन प्रत्येकाला आहे. दुसरं जे आहे आपलं जे आहे झोप कमी, शिफ्ट ड्युटी किंवा दुसरं जे आहे वगैरे वगैरे होतं, आराम मिळत नाही, अशा वेळेला पण जे आहे शरीरात जे आहे ब्लड प्रेशर वाढतो. किंवा अनुवंशिक आजोबा पण ब्लड प्रेशर आहे, अशा लोकांना आपण जे आहे ब्लड प्रेशर. आता तुमचा ब्लड प्रेशर हा तुमचा ब्लड प्रेशर, माझा ब्लड प्रेशर हा माझा ब्लड प्रेशर, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ब्लड प्रेशर किती वाढतो याच्यावर जे आहे आपल्याला ट्रीटमेंट असते आमची. कारण काय माहिती आहे, आता माझा जो आहे ब्लड प्रेशर 90/68, ते तुम्ही म्हणणार लो ब्लड प्रेशर नाही. याच्यात हाई आणखी लो हे पाश्चात्य पद्धतीवाल्यांनी केलेलं आहे. 90/68 लो ब्लड प्रेशर आहे का? नाही, लो नाही आहे. माझा ब्लड प्रेशर आहे, तुमचा आहे. बरं, हा ब्लड प्रेशर वाढल्यामुळे काय त्रास होतो का? म्हणजे त्याच्यावर आपण मग त्याच्यावर उपाय शोधले पाहिजे. तर कशामुळे होतं? लठ्ठपणा आहे का? माणूस स्निग्ध पदार्थ जास्त खातो का? तळलेली गोष्ट जास्त खातो का? त्याला आराम नाही का? दुसरं काय जे आहे एक्सटर्नल रिझन्स आहेत का? या गोष्टी आपण रूल आउट करून त्याच्यानंतर त्याच्यावर आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. खानपान, व्यायाम, आराम या 3 गोष्टीची आवश्यकता आहे ट्रीटमेंटमध्ये. आम्ही जे आहे निसर्गोपचारामध्ये ब्लड प्रेशरची किंवा डायबिटीसची ट्रीटमेंट आम्ही करत नाही. आम्ही ट्रीटमेंट कोणाची करतो? पेशंटची करतो. शरीर, मन आणखी आत्मा. आम्ही काय करतो? आम्ही फक्त शरीरशुद्धी करतो. बाकीचं काम तुमचं शरीर करतं. कारण शरीर तुमचं जे आहे परमेश्वराने दिलेलं आहे. तर त्याच्यात जे आहे एक अशी संस्था आहे जी तुमचं जे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल म्हणजे काय, तुमच्या जगात कुठे असलं हॉस्पिटल मिळणार नाही तुम्हाला. तेवढं सुपर स्पेशालिटी मोठं हॉस्पिटल आहे. कसले आजार ते बरं करू शकतं तुमचं शरीर. फक्त आम्ही त्याच्यात वातावरण तयार करतो, शरीर शुद्धी करतो. तर उच्च रक्तचाप जो आहे त्या कशामुळे झालेला आहे ते समजायला पाहिजे. तर स्ट्रेस असेल तर प्राणायाम, योग निद्रा वगैरे करून जे आहे तो आटोक्यात आणायला पाहिजे. आणखीन हे जे प्रॅक्टिस तुम्ही केलात, थंड पाण्याची आंघोळ केली पाहिजे, कटी स्नान केलं पाहिजे, शाकाहारी जेवण पद्धती हे केली पाहिजे, 1 महिना जे अपक्व आहारावर गेलं पाहिजे. बदल गोष्ट असेल तर एकदा ट्रीटमेंट करून जे आहे पोट स्वच्छ केलं पाहिजे. मग 8-10 दिवसात तुमचं जे आहे सगळं जे आहे विकार सगळं निघून जातं. मी लोकांना एकतर जे हल्ली लोकांना जिकडे जातो व्याख्यानासाठी मी तिकडे सांगतो की ओनली नेचर क्युअर्स. मी फक्त इंटरप्रिटर आहे, माझ्या हातात काहीच नाहीये. मी फक्त इंटरप्रिटेशन करतो. नेचर क्युअर इज मिरेकल क्युअर हे मी सांगितलेलं आहे. सातारला मी आलो होतो, प्रत्येक ठिकाणी मी हे पण म्हणायचो आधी, नेचर क्युअर इज मिरेकल क्युअर. कारण जे आहे मला पण विश्वास होत नाही की निसर्गामध्ये एवढा पॉवर आहे. मी रोज आपलं जे आहे चमत्कार बघतो. कारण 33 वर्ष जे आहे पाश्चात्य पद्धतीच्या क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर, गोळी घेतल्यानंतर किती वेळ लागतो, आणखीन आपण गोळी औषधं न देता फक्त पत्त्यांनी जे आहे खतरनाक रोग जे लेवलवर येतात. हा, इम्युनिटी पावडर कशी इन्क्रीज? पावर कसली पॉवर? हॅलो 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 इम्युनिटी असेल. हा काय इन्क्रीज करायची आहे? काय वाढवायचं आहे? हा ते काय म्हणतायत, इम्युनिटी पॉवर कशी वाढवावी, इन्क्रीज कशी करावी? हा तेच म्हणतो. इम्युनिटी पॉवर वाढवायचं म्हणजे शरीरातले जे नको ती गोष्ट बाहेर काढा, म्हणजे शरीर शुद्धी करा. जशी तुमच्या शरीरातनं घाण बाहेर निघत जाते, एकतर पोट स्वच्छ करा,
एकतर घाम काढून जे आहे गंधकाचे जे इम्प्युरिटी जे आहेत ते विषाणू पदार्थ आहेत शरीरामध्ये ते बाहेर जातात. होल बॉडी स्टीम घेतल्यानंतर, कटीस्नान केल्यानंतर तुमचं जे यकृत आहे, तुमचं स्वादुपिंड आहे, तुमचं जे आहे मूत्रपिंड आहे, तुमचे मोठी आतडी, छोटी आतडी, हे सगळं जे पाण्यात जे भिरले ते हे सगळं जे आहे त्याच्यातनं जे आहे स्वच्छ होतात. त्याच्यातला कचरा सगळा बाहेर येतो पाण्यामध्ये. आणखी जसं जसं कचरा शरीरातला बाहेर जातो तसं तसं तुमचं जे आहे प्रतिरोधक शक्ती वाढत ते नॉर्मलवर येते. ती आपल्याला वाढवता येत नाही, ती फक्त नॉर्मल पर्यंत येते. ऑप्टिमम लेवलला आली की तुमचं शरीर डॉक्टर नव्हे, स्पेशलिस्ट डॉक्टर नव्हे, सुपर स्पेशलिस्ट त्याचा बाबत. शरीर शुद्धी, खानपान, त्याच्यात खानपान, व्यायाम, आराम या तिन्ही गोष्टी असायला पाहिजे. रोज अर्धा तास जे सूर्यस्नान केलं पाहिजे. रोज जे आहे पाण्याची पट्टी, सकाळी उठल्याबरोबर जे अर्धा लिटर की 1 लिटर पाणी प्यायचं, हा जीवनक्रम चालूच ठेवायला पाहिजे. शरीरातलं आतलं इंटरनल क्लिन्सिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाहेर ते तुमचे जे प्रॉब्लेम ते निघून जात नाही. हा हॅलो. हा बोला. मोड आलेली धान्य ही पचायला जड असतात हे म्हणणं खरं आहे? हे पहा, कच्ची गोष्ट जी आहेत ना ती पचायला उलट सोपं आहेत, म्हणजे जड नाही आहेत. तर एक एवढंच की आमच्या मनामध्ये जे एक ब्लॉक आहे, आपल्याला शिजलेली गोष्ट खाऊन सवय झालेली आहे, तर त्यासाठी आपल्याला एक सवय करायला पाहिजे. आता मोड काढलेली कडधान्य कशी खायची? अशीच वाटीभर घेऊन खायची नाही, थोडी तरी चव लागली पाहिजे. आपल्याला जे आहे फोडणी देणं, मसाले टाकणं, आंबट तिखट वगैरे करून जे आहे खायची जी आहे सवय झालेली आहे माणूस काढायला, ती सवय एकदमच तोडता येत नाही. त्याच्यासाठी गाजर घ्यायचं, गाजर, काकडी, टोमॅटो, डाळिंबाच्या बिया, अननस असेल तर अननस छोटं पीस, या सगळ्या गोष्टी घालून सॅलड बनवायचं. सॅलडमध्ये एक अर्धी वाटी जी आहे मोड काढलेले मूग टाकायचे. आणखी त्याच्यात समजा तुम्ही दही टाकलात तर रायता होतो. आणखी गाजर जे आहे किसून टाकायचं, किसलेलं गाजर, बीटरूट किसून टाकायचं, काकडीचे बारीक पीस करून टाकायचे, टोमॅटो बारीक पीस करून टाकायचे आणि सैंधव मीठ घालायचं त्याच्यात. हे खाताना तुम्हाला चव पण येते. त्याला पाहिजे फोडणी पण देऊ शकता तुम्ही. मीठ, सैंधव मीठ घालायचं. एवढं ते चविष्ट काहीतरी पदार्थ तुम्ही तयार केला तर ते तुम्हाला जे आहे वाटणार नाही की बाबा पचन होत नाही, की पचायला कठीण आहे वगैरे वगैरे. नाही, आता फक्त मनुष्य प्राणी आपलं अन्न शिजवून खातो म्हणून तो आजारी पडतो. त्यांनी कच्चं खायला शिकावं. रॉ फूड इज गॉड फूड. आपण देवळात जातो, लक्षात ठेवा. आपण वडापाव घेऊन जात नाही, बर्गर घेऊन जात नाही, पिझ्झा घेऊन जात नाही, आपण फळं घेऊन जातो. कारण रॉ फूड इज गॉड फूड, कुक्ड फूड इज डेव्हिल्स फूड. रॉ फूड इज लिव्हिंग फूड, कुक्ड फूड इज डेड फूड. आणि त्याला एक ओळी मी जे आहे हे निसर्गोपचारामध्ये जे आहे मी वाचलं होतं, पण त्याला अजून एक ओळी मी दिलेली आहे. मी लोकांना सांगतो, रॉ डाएट इज मिरेकल मेडिसिन. हे ॲलोपॅथीमध्ये, आयुर्वेदामध्ये, युनानीमध्ये, सिद्धामध्ये कशातही ठीक होत नाही. माझ्याकडे 1 महिन्याचा रॉ डाएट करा माझ्या चार्टमधला, तर कसलाही रोग असो तो जो आहे मला 4 दिवसात फरक जाणवतं, 8 दिवसात घरच्या लोकांना समजतं, 15 दिवसात 50% तुम्ही बरे होतात. तुमचं 25 वर्ष जुनं जरी का आला असेल ना, फक्त रॉ डाएट फास्ट हा शिस्त तुम्ही पाळला तर ऑटोमॅटिक गाडी पट्ट्यावर येते. आणि मी काय करतो, मी फक्त शरीर शुद्धी करतो, दुसरं काहीच नाही करत. बाकी सगळं काम जे आहे परमेश्वराला सांगतो की बाबा जरा कृपा ठेव, श्रद्धेने तो माझ्याकडे आलेला आहे, त्याने काय पाप केलं असेल तर त्याला माफ कर, पण त्याला हा त्रास देऊ नको. हे प्रार्थना केल्यानंतर देव ऐकतो, हे लक्षात ठेवा. हा बोला. हा हॅलो. हा हा कप कमी करण्यासाठी काय करावं असा एक क्वेश्चन आहे. वय 17 आहे. वय 17 आहे. कप कशामुळे होतं ही कारण काढून टाकायची. माणूस जे आहे फ्रीज मधलं पाणी पित असेल, किंवा तेलकट वडापाव आणखीन फास्ट फूड खात असेल, किंवा वेळेवर जेवत नसेल, की वेळेवर झोपत नसेल किंवा जास्त झोपत असेल, म्हणजे हे उन्हात फिरत नसेल, अशामुळे जे आहे प्रतिरोध शक्ती त्याची कमी झाली आहे, म्हणून हे सगळं कफ झालेलं आहे. कफ म्हणजे काय? इन्फेक्शन.
तर हे कफ काढण्यासाठी एकतर हे जे आहे त्याचे जे हे झालेलं आहे, नियमाचं उल्लंघन झालेलं आहे, ते नियम पाळायला सुरुवात करायला पाहिजे. गरम पाणी पिणं, कारण ही सर्दी जी आहे, कफ जे आहे असंच निघणार नाही, त्याच्यावर कसलंही औषध नाही. औषध म्हणजे प्रतिरोधक शक्ती वाढवायची आणि आपोआप जे आहे ते कफ निघून जातं. वाफ घ्यायची, पत्ताकोबी हळद टाकून वाफ घ्यायची, थोडा आराम मिळेल त्याला. गरम पाणी पित राहायचं. आणखी शरीर शुद्धी करायची, एनिमा घ्यायची, गरज पडली बद्धकोष्ठ असेल तर एनिमा घ्यायची, किंवा होल बॉडी स्टीम मसाज घ्यायचं. हे घेतल्यानंतर जे आहे थोडं कचरा जो साफ झाला किंवा ऑटोमॅटिकली जे आहे त्याचं जे आहे कफ निघून जातं. तो तंबाखू, गुटखा वगैरे वगैरे जो खात असेल किंवा जे आहे रोजची त्याला ड्रिंक घ्यायची सवय असेल तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. त्या गोष्टी ज्या आहे बाजूला करायचे. आणखीन जे आहे त्यांनी जे आहे आराम, व्यायाम, आणखीन खानपान हे व्यवस्थित ठेवलं तर बस 8 दिवसात जे आहे त्याचा कफ वगैरे निघून जाईल. हा बोला, दुसरा एक प्रश्न होता. अननस ज्यूस घेतल्याने कमी होतो ना? हो, अननसाचा ज्यूस जो आहे त्याच्यात ब्रोमोलाईन नावाचं एक तत्व आहे. हे ब्रोमोलाईन म्हणजे इट इज अ प्रोटिओलायटिक एन्झाईम. म्युकस म्हणजे कफ जे आहे हे प्रथिन आहेत. आणखीन ते जे आहे घट्ट झालेले आहेत, कॉन्सन्ट्रेट होऊन कफाचं जे आहे म्युकस जे घट्ट झालेलं आहे तर ते विरघळायला जे आहे हे काम करतं. हे पहा, CRP 5 म्हणजे काय विशेष नाहीये, थोडंसं म्हणजे मार्जिनली आहे. म्हणजे तुमची प्रतिरोधक शक्ती, CRP म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन. इंटरल्युकन 6 म्हणून आहे, CRP, आणखी मग सिरम फेरिटिन आहे. या सगळ्या ज्या आहे डॉक्टर करायला सांगतात, पण या गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही. तुमची फक्त लक्षणं बघून जे आहे, आणखीन खोकला, ताप, घशात खरचटणं वगैरे असा प्रकार असेल तर समजायचं आहे कोविड. तर कोविडसाठी आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही. कोविड झालं जरी असेल, घरी बसून तुम्ही बाहेर न जाता मी सांगितलेली गोष्ट तुम्ही केला तर 2 दिवसात तुम्हाला आराम पडतो. आणखीन 8 दिवसात कंप्लीट तुम्ही बरे होता. वाफ घ्यायची, बाहेर जायचं नाही, आराम करायचा. आणखी प्रतिरोधक शक्ती जेव्हा CR प्रोटीन जे आहे वाढीव आहे म्हणजे तुमची प्रतिरोधक शक्ती कमी झालेली आहे. इंटरल्युकिन 6 म्हणतात ते वाढलेलं आहे म्हणजे तुमची प्रतिरोधक शक्ती कमी झालेली आहे. फेरिटिन वाढीव आहे म्हणजे तुमची प्रतिरोधक शक्ती कमी झालेली आहे. पण हे जे अनुपचारामध्ये बसत नाही. तुमची जी लक्षणं आहेत ती कमी करायला आपण काय केलं पाहिजे? हो, तर आहार, अपक्व आहाराचं जे तुम्ही डाएट केलात, एक 4-8 दिवस फळावर राहा, फक्त फळं खा. कलिंगण खा, टरबूज खा, अननस खा. दिवसातून 2दा-3दा वाफ घ्या, पत्ताकोबी हळद टाकून. पाणी पित जा, दिवसातून 4 लिटर पाणी प्या, गरम पाणी पित असा. घशामध्ये तुम्हाला खरचटपणा वाटत असेल तर तुरटी घालून पाण्याची जी गुळण्या करा, दिवसातून 2-3 वेळी तरी करा. आणखी त्या गुळण्या केल्यानंतर 1 बोट चमचा मध खा, मध चाटा. मध चाटल्यानंतर 1 तास तरी जे आहे पाणी पिऊ नये. मधामध्ये पण मध मी देतो यासाठी ती मलमपट्टी करते जिकडे जखम झालेलं आहे. खचटल्याने जे आहे खोकून वगैरे जे आहे घशात जे आहे ते फॅरिंजायटिस, लॅरिंजायटिस वगैरे झालेला प्रकार झालेला असतो, म्हणजे जखम आहे तिकडे, तर तिकडे मलमपट्टी करते. हा, हॅलो. आणखीन हा बोला. ते आपले तळ हात वगैरे असतात किंवा पाय असतात, त्याला आपण सर्दी आली म्हणजे पाणी सुटतं, घाम आल्यासारखं होतं, तर हे हो, प्रमाण हो. काही लोकांना जास्त असतं. हो. तर याच्यासाठी काय म्हणजे तर हात धुवून घ्यायचे वेळोवेळी, नंबर 1. गरम पाण्यात पाय बुडून ठेवायचे, गरम पादस्नान. नेहमी लक्षात ठेवा, निसर्गोपचार हे म्हणताय की पैर गरम, पेट नरम और सर ठंडा. डोका वापरायचा नाही, डोकं थंड ठेवायचं. आणखीन पाय जे आहे गरम पाण्याचं जे आहे गरम पाण्याचं स्नान करायचं. आणखी पोटात जे आहे कमी खाऊन जे आहे पोट नरम ठेवायचं. हे प्रकृतीचे नियम आहेत. हे तुम्ही केलं तर जे आहे ऑटोमॅटिकली शरीर जे आहे काम करतं. आता शरीरात तुमची जी मोठी आतडी आहे त्याचे 2 जबाबदारी आहेत. हे आम्हाला शिकवत नाहीत, शाळेत शिकवत नाहीत, पण अमेरिकेला जे आहे 10 वर्षाचा मूल हे तुम्हाला सांगू शकतो.
एक तर आमचं जे मोठी आतडी जे आहे हे आपलं जे आहे पचन संस्थेचा एक भाग आहे. त्याचं काम आहे वन इज एसिमिलेशन. एसिमिलेशन म्हणजे आपले प्रक्रिया झाल्यानंतर पोषक पदार्थ जे आहे शरीराला पोहोचवणं हे मोठ्या आतडीमध्ये एसेंडिंग कोलॉनमध्ये होतं. ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. लिक्विड फॉर्म मधनं ते ऍब्झॉर्ब केलं जातं, शोषलं जातं इनटू द ब्लड स्ट्रीम. म्हणजे तुमचे पिष्ट पदार्थाचं ग्लुकोज तयार होतं, प्रथिनाचं अमायनो ऍसिड तयार होतं, आणखीन तुमचे जे आहे स्निग्ध पदार्थ जे आहेत लोणी तूप वगैरे त्याचं जे आहे फॅटी ऍसिड ग्लिसरॉल वगैरे ते सगळं खेचलं जातं. तर तुमचा प्रश्न काय होता परत सांगा मला. हॅलो हॅलो हॅलो. हा, हातापायाला सर्दी येते म्हणजे कायम समजलं. म्हणजे प्रतिरोधक शक्ती कमी आहे तर त्या माणसाला एक एनिमा द्यायची. कटीस्नान त्याला रोज करायला सांगायचं दिवसातून 2दा. आणखीन एनिमा द्यायची. आणखीन अपक्व आहारावर ठेवायचा त्याला. फळांचा ज्यूस द्यायचा, फळं द्यायची. सकाळी उठून त्याला अर्धा पाऊण लिटर पाणी प्यायला सांगायचं रोज. 2 दिवसात 3 दिवसात जे आहे सगळं बंद होईल. एकदा एंडेल तेल घेऊन श्री गणेशांना मग करायचं. अजून एक प्रश्न तिथं आलेला आहे की हात पाय नेहमी गरम असतात. आता रोज पायाला तेल चोळलं तरी सुद्धा ते परत तसंच असतंय. नाही, हात पाय गरम असतात. तुम्ही टेम्परेचर बघितलंय का? तर तापमान बघितलंय का? रेकॉर्ड केलंय का? किती आहे तो? नाही तसं काय नाही. ते केलं पाहिजे. हा. तर थोडंफार जास्त कमी असेल त्याला दुसरा काय त्रास होतो का? शरीरात जेव्हा केमिकल रिएक्शन होतात तेव्हा ज्या हीट ज्या जनरेट होते तर गरम थंड होणं हे स्वाभाविक आहे. तर जेव्हा ताप येतो म्हणजे काय? ताप येतो म्हणजे शरीर जे आहे तुमचं आतडीत जे आहे शरीरातले जेवढे कचरा जो आहे जे विषाणू पदार्थ आहे ते सगळं जे आहे तिकडे मोठ्या आतडीमध्ये घेऊन ते जाळतं. ते जाळताना जो आहे तर जे आहे ऊन तयार होतो, गरम होतं. तर तेव्हा जे आहे तुम्हाला जे आहे तुमच्या जिभेवर जे आहे कोटिंग येते. तुम्हाला चव नसते, तुम्हाला खावंसं वाटत नाही, इच्छा होत नाही. पण आया काय करतात, बेटा सकाळपासून काय खाल्लेलं नाही, एक बिस्किट खा, थोडं दूध पी. हे चुकीचं आहे. कारण ही शरीराची भाषा आहे की तुमचं जे ताप म्हणजे हे शरीर जे आहे हे कचरा जाळते आतडीमध्ये. आणखीन तुमच्या आतडीचं जे आहे 2 फंक्शन आहेत. एक एसिमिलेटरी फंक्शन जो आधी मी सांगितला, आता तो एलिमिनेटरी फंक्शन. जो कचरा बाहेर जे आहे जात नाही तर तो जाळतायत ते शरीरात जाळलं जातं आणि ते ह्याला ताप म्हणतो आपण. आणखी ताप आला की आपण गोळी खायची वगैरे नाही, ते सप्रेस करायचं नाही. हे नॅचरल प्रोसेस आहे शरीराची. त्याला जास्त ताप वाढला तर डोक्यावर थंडपट्टी ठेवा, नॅपकिन ओला करून जे डोक्यावर ठेवा, पण त्याला कसली गोळी देऊ नका. हा, अजून एक आणखीन उपास ठेवा. बोला. लिपिड प्रोटीन का वाढते? लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोटीन. लिपिड प्रोटीन का वाढतं? लिपिड प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन वेगळं आहे, लिपिड वेगळं आहे. अच्छा, तो एक प्रश्न आलाय. ते कोणतरी सुवर्ण कंसे म्हणून आहे त्यांनी टाकलेला. नाही, लिपिड म्हणजे हे तुमचं स्निग्ध पदार्थातनं तयार होते. ते लायपिड तुम्ही जास्त घेतात म्हणजे तळलेली गोष्ट जास्त खाल्ला तर लायपिड लेवल्स वाढतात तुमच्या. तर लायपिड लेवल्स वाढल्यामुळे जे आहे ते प्रथिनाबरोबर मिक्स होऊन जे आहे त्याचं कोलेस्ट्रॉल आणखीन ट्रायग्लिसराइड्स बनतं. ट्रायग्लिसराइड्स आणखीन जे आहे 100च्या आत असायला पाहिजे ट्रायग्लिसराइड्स, पण त्यांचं लेवल आहे 100 to 150. पण 100च्या खाली जर असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 150च्या वर असेल म्हणजे तुमच्या आपल्या हार्टला प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. आणखीन तुमचा कोलेस्ट्रॉल जे आहे हे पण प्रोटीन आणखी स्निग्ध पदार्थाचं मिश्रण आहे, कॉम्बिनेशन ऑफ फॅट्स अँड प्रोटीन्स. तर हे जे आहे 150 to 250 या ॲलोपॅथीवाल्यांचं, पाश्चात्य लोकांचं जे आहे लेवल्स आहे.
तर तुमचं जे आहे 200च्या खाली असेल रिपोर्ट प्रमाणे तर तुम्हाला काय काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण 250 किंवा 300च्या वर असेल तर त्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता हे निसर्गोपचारामध्ये बसत नाही, हे ऍक्च्युली पाश्चात्य विषय आहे. पण हे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, आणखीन कशासाठी ते वाढतं, आणखीन कशासाठी ते आवश्यक आहे, हे कशासाठी आवश्यक आहे म्हणजे आता आम्हाला जे आहे, आता मला मुंबईहून साताऱ्याला जायला जे आहे किंवा ट्रेननी प्रवास करायला लागतो किंवा एसटी बसनी प्रवास करायला लागतो किंवा स्वतःच्या गाडी चालून यायला लागतं. तर म्हणजे आम्हाला ट्रान्सपोर्ट लागतो, पायी येऊ शकत नाही, ट्रान्सपोर्ट लागतो. तसंच जे शरीराला हे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत आमचे, पिट्युटरी ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथी आहे, पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, एड्रिनल ग्रंथी आहे, गोनॅड्स म्हणजे तुमचे जे टेस्टीज, आणखीन ओव्हरीज म्हणजे तुमचे जे अंडाशय, आणखीन तुमचे आयलेट्स ऑफ लँगरन्स आहे स्वादुपिंडामध्ये, या सगळ्या जे आहे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे कोण, ते बाबू लोक, शरीर चालवणारे. सरकार कोण चालवतं, बाबू लोक चालवतात. तर हे जे एंडोक्राइन ग्लँड्स जे आहेत त्यांचं जे आहे हे सगळं बॅलन्स करायचं काम जे आहे त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांना का रोग होतो म्हणजे तुमच्या डिसिप्लिनमुळे, तुमच्या जीवनशैलीमुळे ते पण आजारी पडतात. तर एक समजा डोक्यात पिट्युटरी ग्रंथी आहे, पिट्युटरी नावाचं जे आहे हॉर्मोन, त्याचा सिक्रेशन हार्मोन म्हणतात, ते त्यांनी सिक्रेट केलं आणि ते तुम्हाला पाहिजे किडनीच्या जवळ. तर ते तिकडनं डोक्यावरून किडनीपर्यंत, मूत्रपिंडापर्यंत कोण घेऊन जाणार. तर त्याच्यासाठी हे कोलेस्ट्रॉलवर बसून ते फटाफट तिकडे जे आहे ट्रान्सफर होतं. तर इट इज अ व्हेकल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ हॉर्मोन्स. तर लिमिटमध्ये प्रत्येक गोष्टी ठीक आहे, लिमिटच्या बाहेर गेलं तर माणूस आजारी पडतो. आता बहुतेक सगळ्यांच्या शंका समाधान झालेलं आहे. एक question. हा हा एक क्वेश्चन आलाय वाटते. 10 वर्षाची मुलगी. हा हा काय झालं? युरिनचा काय नेहमी, युरिनच्या जागी नेहमी गरम वाटते. काय वय आहे? 10 वर्षाची मुलगी आहे. अच्छा. तिला जे आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. ते तुमचं एक युरिन रुटीन करून जे आहे बघा, जर असेल तिला असण्याची शक्यता आहे तर तिला दिवसातून 2दा 30 दिवस कटीस्नान करायला लावा. कटीस्नान साध्या पाण्यामध्ये अर्धा तास सकाळी बसायचं, अर्धा तास संध्याकाळी बसायचं. ते टब मध्ये तिला पाण्यात बसवतो आपण, त्या टबच्या पाण्यामध्ये आपण 1 मोठा चमचा खायचा सोडा कार्बो आहे खायचा, वॉशिंग सोडा नाही, खायचा सोडा त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये तिला अर्धा तास बसवायची, सकाळी संध्याकाळी, दिवसातून 2दा. आणखी न चुकता, खाडा न करता 30 दिवस. आणखी 30 दिवसानंतर तिचं परत युरिन टेस्ट करून आणायचं, सगळं नॉर्मल असेल. तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर जे आहे ते अँटीबायोटिक वगैरे देतील. अँटीबायोटिक दिला तर तिथपर्यंत पोहोचायला त्याला 15 दिवस लागणार. आणखी 15 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला अँटीबायोटिक खाता येत नाही. तर ते बंद करणार. त्यामुळे त्याच्यात जे साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे. तर 10 वर्षाची मुलगी आहे, तिला हे कटीस्नान सर्वात उत्तम, त्याच्यात साईड इफेक्ट नाही, 100% रिझल्ट. हा बोला, अजून कोणाची प्रश्न? हा मला वाटतं शंका समाधान संपलेलं आहे. हॅलो सर. हा हॅलो. हा बोला. हा, उष्णता कमी करण्यासाठी काय उपाय? उष्णता म्हणजे काय होतं हे मी तुम्हाला एकदा आता समजवलं. उष्ण म्हणजे आम्लीय, गरम. उष्ण म्हणजे गरम म्हणजे आम्लीय, आणखीन अल्कलाईन म्हणजे थंड. आम्हाला 80% आहार अल्कलाईन म्हणजे थंड आहार घेतला पाहिजे, क्षारीय आहार घेतला पाहिजे, आणखीन 20% आम्लीय खाल्लं पाहिजे. आपण उलट करतो. सगळे भाज्या, फळं, ताजे फळं वगैरे, मुरबा नाही, फळं जसे जे आहे तुम्ही ताजे फळं खाता. तर ह्या सगळ्या जे आहे क्षारीय आहार आहे. आणखीन कच्ची भाज्या वगैरे, तेच तुम्ही कडधान्य तुम्ही कच्चे खाल्लात जे आहे त्याच्यात जे आहे ते क्षारीय आहे, पण शिजून खाल्लात तर ते आम्लीय आहे, ऍसिडिक आहे. तर असे जे आहे क्लासिफिकेशन आहे. नॉनव्हेज आपण खातो हे सगळं जे आहे
आपलं ऍसिडिक आहे, आम्लीय आहे, गरम आहे. तर आमच्यामध्ये जे आहे सात्विक जेवण, तामसिक जेवण, राजसिक जेवण वगैरे वगैरे असं ठरलेलं आहे. तर आपण सात्विक जेवणाचंच आपण जेव्हा आजारी पडतो, त्रास होतो, तर सात्विक जेवणात जेवायचं. भाज्या, फळं, नॉनव्हेज नाही, तेलकट नाही, तळलेली गोष्ट नाही, ड्रायफ्रूट नाही, हे सगळं खाल्लं. तूप, लोणी वगैरे नाही, हे सगळं राजसिक झालं. मग चिकन, मटण, तळलेली गोष्ट हे सगळं जे आहे तामसिक झालं. तर सात्विक गोष्ट तुम्ही खाल्लं तर जे आहे तर काय प्रॉब्लेम येणार नाही. दूध पांढरा विषय आहे, पण पातळ ताक किंवा ताजं दही तुम्ही खाऊ शकता वाटतं. हा, तर मला वाटतं आता 1.5 तासापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे हा, व भरपूर आपण छान प्रकारची माहिती दिली. हा. बऱ्याच पार्टिसिपेंटने आपल्याला काही प्रश्न विचारले, त्याची तुम्ही अगदी समाधानकारक त्यांची पूर्तता झालेली आहे असं वाटतंय. हो हो. नाही, तर साताऱ्याकरांना, पताडे साहेब, साताऱ्याकरांना या कोविडमुळे कसलाही त्रास झाला, त्यांना काय सल्ला असेल तर माझा पर्सनल नंबर द्या. कधी रात्री 24 तास त्यांनी मला टेलिफोन करून अर्जंट इमर्जन्सी वेळेला त्यांनी माझा सल्ला घेऊ शकता, मला टेलिफोन करू शकता. करू ठीक शकता. आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे. हा, तुमचा पर्सनल नंबर देतो. हा, ठीक आहे. प्रॉब्लेम नाही, काही हा, प्रॉब्लेम problem नाही. नाही. ओके. तुम्ही सांगा. हा, आता आपण मग आता हा सेशन इथे संपूया असं हा. वाटतंय. आपण हा, चालेल. अजून एक 15 दिवसानंतर किंवा एक 8-10 दिवसानंतर बघू आपण. ठीक आहे. नितीन पाटील चालेल चालेल. साहेबांच्या नितीन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजून आपण एक चर्चासत्र असंच घेऊया. हो, ठीक आहे, ठीक आहे. हा, तोपर्यंत धन्यवाद. ओके. ओके. तिकडे साताऱ्याला आता नको, हे लॉकडाऊन वगैरे संपल्यानंतर हा, एक पाहिजे तर तुम्ही एक शिबिर ठेवा, कॅम्प ठेवा. हो हो हो, मी चालेल. एक 5-7 इकडनं जे आहे उपचारकांना वगैरे जे आहे बाकीच्या उपचार लोकांना घेऊन येतो. आपण तिकडे जे आहे ट्रीटमेंट कॅम्प ठेवूया. हा हा हा, 200, 300, 400 लोक आली तर 50-100 लोकांना ट्रीटमेंट देणं. आणखी तिकडे पण त्यांना समजावून टाकणं, म्हणजे आपलं मसाज म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आम्ही दाखवून देऊ. लोकस्टी म्हणजे काय, हा, येस, म्हणजे आपल्याला प्रचार करायचा. हा, हो, येस, निश्चित होय. निश्चित. हा हा. चालेल. ओके, धन्यवाद. या.